माझ्या महाराष्ट्रातील एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, मायनॉरिटी, गरीब मराठा, बहुजन समाजाच्या लोकांनो, तसेच भारतातील स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियतला मानणारे आणि संविधानाला मानणारे, मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, असे सर्व भारतातील लोकांनो, बघा दादांनो, आमच्या देशामध्ये तथागत बुद्धाने तर्कशुद्ध बुद्धाने काय म्हटलं होतं? मी वास्तव्यवादी आहे. तर्कशुद्ध बुद्धीने एवढी मोठी क्रांती केलेली होती हजारो वर्षा अगोदर, की बघा त्याचं उदाहरण मी देतो. याच महाराष्ट्रात 2 उदाहरणं आहेत. औरंगाबाद जवळ अजंठा वेरूळ इथे आजही लेणी आहेत, बुद्धांच्या लेणी आहेत. तर मला सांगा की पृथ्वीवर मी जगाचा विचार करतो, मानवता, इन्सानियत, ह्युमॅनिटी आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, प्रत्येकाला आपलं जीवनात उन्नती करण्याचा अधिकार आहे. बुद्धाने तेच सांगितलं. तर बघा, या जगाच्या पाठीवर पशु, पक्षी आणि मानव असतात. हे लिव्हिंग थिंग आहेत. माती आणि दगड निर्जीव आहेत. तर निसर्ग हा जगात सगळ्यात मोठा आहे आणि निसर्गापासूनच आम्ही पुष्कळ काही शिकलेलो आहोत. निसर्गाने आम्हाला शिकवलेलं आहे. बघा, भूकंप येतो, हे बुद्धाने त्या काळात सांगितलं. आज तुमच्या हातात मोबाईल आहे. आमचा भारत देशात 7-8 वर्षापासून नेट आलं. नेट इज इक्वल टू 21 सेंचुरी. नेट इज इक्वल टू तथागत बुद्ध. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता हाच प्रत्येकाचा धर्म आहे. आम्ही मानव आहोत. तर निसर्ग हा सगळ्यात मोठा आहे. बघा, अनंत चतुर्थीच्या दिवशी मराठवाड्यामध्ये भूकंप आला. एका मिनिटामध्ये लाखो लोकांना त्याने जमिनीत गाडलं. कोण मेलेत? पशु, पक्षी, मानव, माणसं मेलीत. पाऊस येतो, तुम्ही किती मोठी दिवाल भिंत टाका, फोर्सने घेऊन जातो. त्यानंतर वादळ येतो, पशु, पक्षी, मानवाला उडून घेऊन जातो. म्हणजे मोठा निसर्ग आहे. आणि निसर्ग आणि मानवाचं कनेक्शन हे तथागत बुद्धाने त्यावेळेस सांगितलं. वास्तविक म्हणजे डोळ्यात दिसते ना, तेच मान. निसर्गामध्ये आपण एक दाणा टाकतो, पाऊस येते. त्यानंतर आपण पाणी देतो त्या शेतीला, शेकडो दाणे निघतात. वेळ घेते 80 ते 90 दिवस. पशु, पक्षी, मानव, माणसं हे जेव्हा जवान होतात, यांचं मिलन होते, तिसऱ्याची उत्पत्ती होते. माणसाचं बघा, मिलन झाल्यानंतर 9-9.5 महिन्यात तिसरा बाहेर निघतो, मेल हो चाहे फिमेल हो. तर हे बुद्धाने सांगितलं की हे वास्तव्य आहे या पृथ्वीवरचं. तर बुद्धाने बघा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवतेच्या मार्गाने एवढी मोठी क्रांती केली की तक्षशिला, नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये बाहेरच्या देशातल्या डेव्हलप कंट्रीचे लोक स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवतेच्या मार्गाने उन्नती करण्यासाठी नॉलेज घ्यायला यायचे. आणि बुद्धांनी हे कार्य एक थेंबसुद्धा रक्ताचं न सांडवताना अहिंसेच्या मार्गाने केलं. आणि जसं औरंगाबाद जवळ अजंठा वेरूळ लेणी आहे, तसंच नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये मी उमरेड इथं राहतो आणि भंडारा पवनी माझ्यापासून 40 किलोमीटरवर तिथं बुद्धाचं स्तूप आहे. आपण सर्व मौर्यवंशी, नागवंशी लोक आहोत. आपण मूल निवासी लोक आहोत. आणि एवढी मोठी क्रांती केल्यानंतर मग काय झालं? तर बघा, आपल्या देशाचा पहिला प्राईम मिनिस्टर हा 90% मूल निवासी लोकांचा दुश्मन, मुघल आणि पंडितचा औलाद, हा पंडित जवाहरलाल नेहरू हा भारत हे खोजमध्ये म्हणतो की आर्य विदेशी युरेशियन ब्राह्मण हे युरेशियातनं आलेले आहेत. आणि आज जो जगातली टेररिस्ट पार्टीज RSS, काँग्रेस आणि जनसंघ RSS यांचं हे आतंकवादी पार्टीज आहेत, यांनीच बनवले आहेत. ते पण सांगतो मी पुढे. याचा जो हेड आहे चित्पावन ब्राह्मण, हा कोकणातला, हा व्हेटरनरी डॉक्टर आहे. आणि कूर बघा, यांनी लग्नसुद्धा केलं नाही आणि काय म्हणतो, मला 4-4 पोरं तयार करायचं. म्हणजे किती नीच वृत्तीचे लोक आहेत ही आतंकवादी संघटन.
याचा हेड मोहन भागवत म्हणतो की आम्ही जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, मनुस्मृती बनवून या देशातील 90% मूळ निवासी बहुजन समाजाच्या लोकांचं शोषण केलं. तर सांगा काय केलं यांनी? बघा किती क्रूर आहेत हे आतंकवादी, देशद्रोही, जगातले टेररिस्ट आर्य विदेशी ब्राह्मण. यांनी 10वा मौर्य राजा बृहदत्त, जो बुद्धाला मान्य होता, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवतेला मानणारा, त्याची कपट बुद्धीने हत्या केली. आणि जे बुद्धाचे प्रसारक होते बिचारे अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाने लोकांना ज्ञान द्यायचे, त्यांची डोकं कापून हत्या केली आणि शराव नदीत फेकून दिलं. आणि त्या भीतीपायी ते ज्यांना कोणी जापान, थायलंड, जिथं जागा मिळते पळून गेलेत. आणि डोकं बघा ह्या क्रूर लोकांचं. 21व्या सदीमध्ये सुद्धा तीच मेंटॅलिटी यांची आहे. म्हणजे यांचं समाधान झालेलं नाही आहे. तर यांच्या समाधानाचं औषध आता जगाने तयार केलेलं आहे. 180 कंट्रीनी भारताला बायकॉट केलेलं आहे. हे आता कुठं जाऊ शकणार नाही. यांना अजूनही वेळ आहे. अति तिथं माती हा निसर्गाचा नियम आहे. काय केले यांनी? काय म्हणतात? ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण, याला ज्ञान घेण्याचा हा मालक. बावतनं क्षत्रिय, हा शेती करणार, शेती केल्यानंतर ताकद येईल. तर यांनी शिक्षण नाही घ्यायचं, यांनी यांची गुलामगिरी करायची. यांनी जे म्हटलं ते म्हटलं. यांनी जर म्हटलं याला पकडून आण, याला मार, ते मारायचं आणि लढायचं. ताकद येईल, शेतीत कापत. आणि शेती पिकवल्यानंतर तिथं अन्नधान्य पिकेल, त्याला विकायला पाहिजे. हा वैश्य याचं बिंबिंत. आणि आमच्या 7400 जातीमध्ये डिवाईड करून आम्हाला म्हणतात तुम्ही ब्रह्माचा पायातनं पैदा झालेत. या देशातले 90% जे आम्ही पिढ्याने पिढ्या इथं राहतो, मूल निवासी बहुजन समाज. आणि बघा दादांनो, त्यानंतर यांनी काय केलं? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य लोकांनी मिळून आमच्या बहुजनांचं, कारण हे सांड आलेले आहेत. बघा आतंकवादीचा हेड 21व्या सदीमधला 4 पोरं पाहिजे, अजूनही सांडच आहे. ढोराचा डॉक्टर आहे बरं का तो. तर यांनी आमची 3 वर्षाची मुलगीपासून स्त्री, पुरुष, छोट्या पोरांवर अन्याय, अत्याचार, बलात्कार, रेप, हत्या करून आमचं हजारो वर्षपर्यंत शोषण केलं. आणि क्रूरता बघा, पशु, पक्षी, मानव खाईल तर मल बाहेर निघेल ना. तर शूद्रमध्ये अतिशूद्र, जो हा दिवसभर रातभर घाण करतील, त्याला उचलून टोपलीत उचलून, हाताने उचलून गावाच्या बाहेर फेकायचं. किंवा जनावर मरण पावलं त्याला फेकायचं. म्हणजे नीच काम म्हणजे अतिशूद्र, शेड्यूल कास्ट. आणि जल, जंगल, जमीन, आम्ही आदिवासी लोक कोणाचा बापाला भेट नाही. आम्ही जिनियस कोम आहोत. आम्ही जंगलात राहतो, ना वाघाला भेट आणि कोणाला भेट नाही. आम्ही मानवता जिनियस आहोत. तर आमचं एक उदाहरण देतो. रिजवान आमची जात होती केरळामध्ये. केरळातले सगळे आर्य ब्राह्मण हे क्रूर, जे आदिवासी म्हणजे खेड्यापाड्यात राहायचे किंवा तहसील प्रेस्ता, त्यांची रिजवान आमची जात, त्याचे 3 वर्षाच्या पोरीपासून कुठल्याही महिलांच्या अंगावर जर कपडे असले तर तिची 2 साईडची छाती कापायचे. आणि शूद्राचं लग्न झालं तर हे 5 दिवस हेच तिचं भोग करणार. बघा. आणि शूद्राचं बाईचं म्हणजे स्त्रीचं नवरा जर मरण पावलं, त्या नवऱ्याला च्या चितावर त्या बाईला अग्नी देणार, म्हणजे जिवंत पेटवणार, नगारा पिटायचे. सती प्रथा. बघा किती क्रूर लोक आहेत. असं करता 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 बघा याच महाराष्ट्रात शूद्र, अतिशूद्र लोकांनी हे स्वाभिमानी आहोत. आम्ही नागवंशी, मोरवंशी आहोत 90% लोक. बसेश्वर, लिंगायत गुरु, संत काय सांगितलं संतांनी? अरे तुम्ही देवाचे पोरात, कोणी उच नीच नाही, स्वाभिमानाची लढाई लढले, त्याची हत्या केली. नामदेव महाराज मराठवाड्यात एवढी पिटाई केली त्याची की तो गुरुद्वारा अमृतसरला जाऊन शिरोमणी नामदेव महाराज झाला. रविदास अतिशूद्र, कबीर. त्यानंतर बघा या लोकांनी जेवढेही शूद्र, अतिशूद्र संत या भारतात, कारण आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही मरायला भेट नाही, आम्ही मानवतावादी आहोत. आणि ही लढाई आता शेवटची लढाईची आहे. आणि त्यानंतर बघा डच आलेत, फ्रेंच आलेत. कशाला आलेत? धंदा करायला. ते मानवतावादी लोकांनी काय केलं?
जे शूद्र अतिशूद्र गरीब लोक होते त्यांना म्हटलं तुम्ही ईसाई धर्म घ्या, तुम्ही ख्रिश्चन धर्म घ्या. बघा मदर टेरेसाने तर त्यांनी घेतलं बिचाऱ्यांनी, म्हणजे आम्ही तुमची हिफाजत करतो. त्यानंतर 15व्या सदीमध्ये जेव्हा संतांनी क्रांती केली, काय सांगितलं, तुम्ही देवाच्या पोरात सगळे शूद्र, कोणी उचनीच नाही. तर या क्षत्रिय आणि वैश्य लोक 8-8, 10 बायका करायचे. तर मला सांगा, बायका तर शूद्रांचा आहे. तर मग क्षत्रिय राजा ज्या बाईजवळ झोपायचे, आज बघा मराठ्याच्या पोरगी एस सीच्या घरी आहे, हां, एस टीची पोरगी ओबीसीच्या घरी आहे, हां, बामणाची पोरगी एस सीच्या घरी आहे, हां. तर आम्ही का मारतो का सासू सासऱ्यांना, हां, का रिलेशन मेंटेन करतो आहे का जगात कुठं तोंडातनं जन्मलेला. आता नेट आलेला आहे ना. तर त्यानंतर यांनी 16व्या सदी म्हणजे 1527-30च्या दरम्यान यांनी मोगलांना बोलवलं. मोगल चतुर होते. आता मोगल आले, मोगल मी तुमच्या घरात आता तुम्ही माझी ऐकाल ना, तर मोगला बॅचलरनंतर त्यांनी बायका आमच्या केल्यात. आता मोगलांच्या घरी, यांच्या घरी मुनीमजी, कारण क्षत्रिय शेती करतो, क्षत्रिय लढाई लढतो, प्रॉपर्टी आली ना, वैश्य धंदा करतो, तर पैशाचा हिशोब करायला तर मुनीमजी म्हणून हेच त्यांच्या घरात. आणि पूजापाठ आमच्या बायका त्या 3 करोड, आता 33 करोड झालेत, 100च्या वर झालं तर त्यांच्या घरात. आता क्षत्रिय न वैश्याच्या घरात हे पूजापाठाच्या नावाने, आणि क्षत्रिय 10-10 बायका करतो, तर किती सोबत भोग करेल तो. आणि क्षत्रिय वैश्याच्या घरी ड्रायफ्रूट लागलेलं आहे, मेवा लागले आहे, मिठाई लागलेली आहे, नॉनव्हेज लागलेलं आहे, मदिराही लागलेलं आहे, तर किती लोकांना तो भोग करेल. तर तुम्ही पशुपक्षी डोळ्यांनी बघता, जवान झाल्यानंतर ते बोलतात का हे म्हातारा आहे की काळा आहे की गोरा आहे, सॅटिस्फॅक्शन. तर हे क्षत्रिय वैश्य, अरे बाबा ब्रह्माच्या आशीर्वादाने पैसाही येतो आहे, पोरंही तयार होत आहेत. तर यांचं झालं 10%, पण डोकं कुणाचं. आणि नंतर संतांनी प्रगती केली, मग लोक क्षत्रिय वैश्य लोक थोडंसं डोक्यावर फरक पडला, अरे हे काहीतरी आहे. यांनी मोगलांना बोलवलं. आता मोगल आले, त्यांनी शूद्राचे, पण त्यांनाही बायकाची गरज आहे का नाही, आमच्या बायका. तर तानसेन म्हणून त्यांच्या घरात पूजापाठ, कारण बायका तर शूद्रांच्या आहेत, हां. आणि त्यानंतर 16व्या शतकामध्ये बघा, आमच्या भारतामध्ये छोटे छोटे राजे क्षत्रिय आणि मोगल राजे हे 600 ते 650 होते. आणि डचही होते, पोर्तुगीजी आलेले होते, सगळेच होते. तर पहिली क्रांती संतांनी केली याच महाराष्ट्रात. 1602चं जन्म हे जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज. कोण होते? शूद्र. कुठं जन्माला आले? पुण्याजवळ 20 किलोमीटर देऊ गावात. काय सांगितलं त्यांनी? संस्कृतच्या ग्रंथाला मराठीत केलं आणि सांगितलं सगळे आम्ही मानव आहोत, आम्ही भेणार नाही. आणि एवढी मोठी क्रांती केली. सगळं शूद्र अतिशूद्र संतांनी, आमच्या आयाबेनी होता, किती लोकांनी आपलं बलिदान दिलं, कारण ही स्वाभिमानाची लढाई आहे. अशा महान संतांनी पांडुरंग विठोबाने तथागत बुद्धाला जागवलं. पुण्यापासून 250 पंढरपूरला ती जी पांडुरंग विठोबाची मूर्ती आहे, हे बुद्धाला जागवलं. स्वाभिमान, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, मानवता जिवंत केली. मेले नाहीत. कोण होते? सगळे अतिशूद्र. त्यानंतर बघा तलवारीची क्रांती. शहाजी राजे भोसले 1594चा जन्म. सिंदखेड राजाची लखोजी जाधव शूद्र, आई जिजाऊ, घरचं नाव शिंदे. 19 फेब्रुवारी 1630चा जन्म. जगातला सगळ्यात शूद्र टॅलेंटेड राजा छत्रपती शिवाजी महाराज. आता शहाजी राजांचं मृत्यू झालं तर आईला म्हणतात, जिजाऊला तू सतीप्रथा जा. शिवाजी महाराज म्हणतो नाही आई जायचं नाही. तर शिवाजी महाराज आणि जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची यांनी 1650मध्ये कपट बुद्धीने पकडून त्याची हत्या केली आणि फेकून दिलं. आणि काय लिहितात इतिहास? शिवाजी महाराज पुष्पकुमार, काही शूद्र होते, जगसंत श्रेष्ठ तुकाराम. त्यानंतर आई जिजाऊने काय केलं? तिला म्हणतात सतीप्रथा, शिवाजीबद्दल जायचं नाही आई. तर शिवाजी महाराज आणि जगसंत श्रेष्ठ तुकारामाचं 20 वर्षाचा फरक. आई जिजाऊने नॉलेज घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजा कीर्तनात बोलवं. आणि कोणाला जर प्रूफ पाहिजे ना, JM रोडला
डेक्कनला फर्ग्युसन कॉलेजच्या पुढे अजूनही तुकाराम पादुका चौकात मंदिर आहे. तिथं जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजाचे पाया आमचे जगातले शुद्ध राजा छत्रपती शिवाजी महाराज लागत आहे. आणि काय इतिहास लिहितात तो लंगोटी बाबा रामदास स्वामी. आणि बघा 21व्या सदीमध्ये हा आतंकवादी भागवत जगातला टेररिस्ट सांड म्हणतो याला. पोरं पाहिजेत, बिगर बायकोने 4-4 पोरं पाहिजे त्याला. दुसरा बलात्कारी खुनी हा नितीन गडकरी. ठाकरे नावाची बाई 2015मध्ये तर भांडे माजत होती. 9 वर्षाची पोरगी बलात्कार करून तिचा हत्या करून याच्या गाडीत आणि चावी याच्या खिशात. आणि हा हिटलरचा अवलाद फडणवीस. हे बागेश्वर बाबा गुंडा बलात्कारी जगातला टेररिस्ट चार्टर फेरने घुमतो. हा हरामखोर, हे तिन्ही हरामखोर म्हणते यांना. हे आमचे जगातला सगळ्यात शुद्ध राजा शिवाजी महाराजचा गुरु कोण आहे? नंगा साधू. पण या पश्चिम महाराष्ट्रातले गुलाम क्षत्रिय समजतात स्वतःला. एकाच्या तोंडातनं आवाज निघत नाही. सून ऐक रे जरांगे पाटील, लई पादून पादून क्षत्रिय म्हणतोस ना, तू निघ, तुला जोड्याने मारणार आहे ते लोक. आता मी देतो ना फुकट शिक्षण, एकटा लढतोय आमचा भाऊ. तर बघा किती कूर. आणि हा असा खोटा इतिहास लिहितात. त्यानंतर शिवाजी महाराज मुस्लिम सरदार कोण होते? आमचे शूद्र गरीब झालेले आणि आमचे बहुजन. तर इथं पेशवाई होती. पेशवाईमध्ये यांनी अतिशूद्र लोकांना ढुंगणाला झाडू आणि तोंडाला मडकं बांधला. ऐका रे, पश्चिम महाराष्ट्रात वतनदारीची जागा मिळाल्या ना, अरे पैशाचं स्वाभिमान नाही आहे, पैशाने नाही, त्यांनी का पैसा कमवला का? आणि या लोकांनी पेशवाई होती. कृष्णा भास्कर कुलकर्णीने घात करण्याची कोशिश केली, त्याला मारून टाकलं, जागेवर कापून काढलं. आणि 1663ला बघा महाराजांचं राज्य केरलापर्यंत होतं. आणि बघा हे डच आणि मोगल लोकांनी म्हटलं की आम्ही शूद्र अतिशूद्र लोक गरीब लोकांना लेबर म्हणून बाहेर पाठवतो. तर काय म्हटलं ते शिवाजी महाराज, खबरदार, अगर माझ्या शूद्र अतिशूद्रांना घरी जरी बंद केलं ना, दरवाजा तोडून चिरून टाकेल. हे महाराज होते. आणि महाराजाच्या सरदार लोकांनी मुंबई कल्याणची एक मोगल राजा मुस्लिमची जिंकून एक सुंदर बाई आणलेली होती. महाराजांना गिफ्ट द्यायला काय म्हटले महाराज, खबरदार माझ्या पोरीला हात जर लावला ना कापून काढेल, आणि शेतकऱ्याच्या डेटाला हात लावला ना पंजा कापेल. हे होते महाराज. आणि तिला रिस्पेक्टनी पाठवलं चोडी बांगडे घेऊन. ऐका इतिहास, खोटा इतिहास लिहून. आणि हे सगळ्यात SC ST OBCचे जेवढे काही इतिहासकार आहेत ना, एवढे गुलाम झाले आहेत. आणि यांच्याच सवयी त्यांना लागलेल्या आहे. कारण आम्ही बुद्ध होतो, यांनी शिकून शिकून त्यांना हिप्नोटाईज केलेलं आहे. आणि अशा प्रकारे नंतर बघा यांची आमच्या शिवाजी महाराजाचा मृत्यू 50व्या वर्षी होतो. त्याला पॉयझन मला हे डॉक्टर मामा देशमुखनी सिद्ध केलेलं आहे. 1657चा जन्म शहाजी राजे आपला छत्रपती संभाजी महाराज. केरळापर्यंत राज्य होतं. 11 ग्रंथालय, जगातला सगळ्यात टॅलेंटेड राजा. आणि एक लढाईसुद्धा नाही हारलं. याला छत्रपती संभाजी महाराजाला, कारण औरंगजेब इथंच होता, निजाम मराठवाडा हात अगोदर निजामचं. यांनी कपट बुद्धीची 32व्या वर्षी 32 तुकडे केले आणि पुण्यापासून 50 किलोमीटर भीमा नदीचा मध्ये फेकून दिले, भीमा कोरेगावला. आणि आमच्या बाया सकाळी सकाळी जातात कपडे धुवायला. तर वडू बुजुर्गमध्ये राहणारा गायकवाड महार याची पत्नीसुद्धा गेली, 3 किलोमीटर दूर आहे. आणि तिने सांगितलं आणि दवंडी दिली होती, जो कोणी हात लावला त्याची हत्या करण्यात येईल, कारण इथं पेशवाई होती. बघा ना इतिहास. आणि वडू बुजुर्गला राहणारा गायकवाड बायकोने सांगितल्यानंतर तो गेला सायंकाळी त्या शिवलं, रात्रीला आणलं ना आपल्या घरात अंगणात अंत्यविधी करून त्याची अंत्यविधी केली आणि समाधी बनवली 1689ला. आणि इतके क्रूर हे पश्चिम महाराष्ट्राला हे क्षत्रिय आहेत, आजही क्षत्रिय समजतात. आणि वैश्य गुलाम, कारण डोकं कुणाचं चालत आहे. तर हे गुढीपाडवा मानवतात, भारतामध्ये कुठंच नाही. आणि महाराजांचं डोकं उलटं लटकवतात आणि मीठ गोळ साखर असते ना ते खातात, म्हणजे खुशी मनवतात.
कारण आई जिजाऊ शूद्र होती, आजी हे स्वतःला क्षत्रिय समजतात. हा बघा ना जरांगे पाटील, क्षत्रिय क्षत्रिय. अरे हरामखोर जरांगे पाटील, तू मराठवाड्यातला कोण व्हायस रे तू? तेली कुणबी व्हायस? नुसतं का महाराजांचं नाव लिहून? हे बघा ना, एवढं मोठ्या महाराजाला नाव घेऊन सत्ता भोगत आहेत हजारो वर्षापासून. कारण आई जिजाऊ शूद्र होती आणि तूही तसाच निघाला. गरीब मराठ्यांनो विरोध करायचं. हा चमचा आहे, चमचा. हा RSSचा हस्ता काय म्हणतो याला? तुला पाहिजे ना फुकट मी देतो ना, ये ना बाळासाहेब एकटा लढतो आहे, एकटा काफी आहे महाराष्ट्राला. करेंगे नेपाल. मारून टाकलं. त्यानंतर बघा परत नॉर्थमध्ये गुरु गोविंद सिंग साहेब 1666 जन्म, तलवारची क्रांती केली आणि शेवटी शिरोमणी झाले. आणि त्या बिचाऱ्याची फॅमिली 1707ला उडवून टाकली. 1725ला आदिवासी अहिल्याबाई शिंदे अहमदनगर अहिल्यानगरमध्ये, शिंदे धनगर जे बकरी आणि मेंढरू पाळतात, जंगलात दिवसभर पालापाचोळा त्याला चारायला देतात ना, संध्याकाळ झाली की शेतामध्ये त्याचं लघवीनी लेंडीनी खत बनतो, शेतकऱ्यांना पैसे घेतात. अशी आमची आई. यांचं लग्न महाराजाच्या वंशज होळकर सोबत झालं. अन्यायाविरुद्ध तलवार घेऊन लढली आमची आई जिजाऊ, पण लढली. आणि होळकरचं निधन झाल्यानंतर हिला म्हणतात तू जा. बघा अहिल्याबाई होळकर एवढी शूर, इंदोर शहर बसवलं आणि 1795ला तिचं निधन झालं. इंग्रज आलेत. इंग्रज स्वातंत्र्य समता बंधुत्व न्यायाला मानणारे. 1813ला शाळा काढली. कोण होते रे टीचर? यांनी डोकं लढवलं. जे काही श्रीमंत होते ST समाजातले, म्हणजे धनकर, माझ्या गावातही होते. OBC मधले तेली, कुणबी, कलार म्हणजे दारूचे व्यावसायिक, आणि सोनार कधी गरीब राहत नाही. 3000 मधले एक यांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. आता यांच्या घरी 5-5, 7-7 बायका, यांच्याकडे जमिनी. मग पूजा पाटेच्या नावाने आणि मुनिम जवळ हेच. मग यांच्या घरात 200-500 एकर जमीन. तर हेही समजायला लागले, नाही ब्रह्माचा आशीर्वाद. कम डोकंच नाही होतं ना, पोरही होत आहे ना, पैसा येत आहे. आज पहा ना, आज जे आमदार खासदार आहेत त्यांचे पिये कोण आहेत? इतके नशेडी झालेले आहेत ते. अरे याच महाराष्ट्रात त्यांचे आई वडील आहेत. पैसा पैसा पैसा. कोण आहे ते? कोणी कॅप्चर? त्यानंतर 1 जानेवारी 1848ला राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, फातिमा शेख आणि आई सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा काढली स्त्रियांसाठी. त्यानंतर नारायण गुरु कुठं? साऊथमध्ये शूद्र 40 शिवजीचं मंदिर बांधलं. म्हटलं की आतंकवादी देशद्रोही जगातल्या टेररिस्ट लोकांना मंदिरात येऊ द्यायचं नाही. 1874 शाहू महाराज आरक्षणचे जनक. 15 नोव्हेंबर 1875चा जन्म. भगवान बिरसा मुंडा मौर्यवंशी नागवंशी ख्रिश्चन होता आणि शिकलेला होता, आणि त्याला 1900मध्ये पॉयझन देऊन मारलं आणि हा पैदा झाला खोटा आदिवासी उमरेडमध्ये. सगळे ओळखतात मला. माझा भाऊ भूषण गवई, अजूनही काही झालं नाही, बोलायला शिक. आम्ही आहोत तुझ्या पाठीमागे. तू खूप मोठी चूक केलेली आहेस. कॅटेगरायझेशन करून आणि संविधानाचा तू अपमान केलेला आहेस. तुझ्या हातात पॉवर होती, उपयोग नाही केलास. कारण आता सांगतो मी, जज लोयाची इन्क्वायरी करा. पूर्ण फ्रॉड करून लोक घाबरत आहेत. सगळे चोर मिळतील जज लोया केसमध्ये. निरंजन टकलेकडे सगळं काही आहे, केसापासून तर नखापर्यंत. आणि त्यानंतर 1879चा जन्म पेरियार रामास्वामी, जो मिसाईलपासून निडलपासून तर मिसाईल मॅन. आणि त्यानंतर 14 एप्रिल 1891 विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि 1902ला आमचे आरक्षणजनक शाहू महाराजांनी 85% समाजाला 50% आरक्षण रक्षण दिलं, सेक्युरिटी दिली. त्यानंतर 1919मध्ये या आतंकवादी मानवतावादी ते इंग्रज स्वातंत्र्य समता बंद होते मानवता, त्यांनी यांचं 3% आणलं ज्युडिशरीमध्ये. 1919ला बाबासाहेब बाहेरनं शिकून आलेत, मुंबईच्या झोपडपट्टीत राहत होते. शाहू महाराज कोल्हापूरचे, त्यांनी मुनिमजीला पाठवलं. ते म्हटलं आम्हाला भेटले नाहीत, स्वतः गेलेत. काय म्हणतात? बाबासाहेब तुम्ही ज्ञानाचे राजे, मी रयतेचा राजा, या आपण दोघांनी मिळून
85% समाजाला, बहुजन समाज लोकांना स्वाभिमानी बनवून आणि पेपर काढायला मदत केली. 1920ला परिषद घेतली शाहू महाराज. कुठं? माणगावला. अखंड भारतातील लोकांना सांगितलं का आजपासून या देशाचं नेतृत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते, आणि कोल्हापूरच्या बिंदू चौकात पुतळा बनवलेला आहे. हे होते आमचे शाहू महाराज. न अशा शाहू महाराजांची हत्या यांनी 6 मे 1922ला 48 वर्षे पॉयझनतून मारलं. 6.5 फूटचे राजे आमचे शाहू महाराज एका बुक्कीने रेड्याला बसवायचे. आणि त्यानंतर यांची बदमाशी बघा. इथं औरंगजेब पण होता आणि पेशवाई होती. यांनी इंग्रजाविरुद्ध बंड केलं 1857चं. आणि कारण इंग्रज तो पूर्ण जगात होते, ॲडव्हान्समध्ये होते. आणि त्यानंतर 1869ला राष्ट्रपिता ज्योतिराव फुले गुलामगिरी शेतकऱ्यांच्या सुद्धा शूद्र रायगडावरून समाधी शोधून काढले. 189 वर्षांतर. त्यापर्यंत कोणी नाही, इंग्रजांना त्यांनी इतिहास लिहिला. जगातला शूद्र राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि गुलामगिरी शेतकऱ्यांनी पहिली शिवजयंती केली. हा आतंकवादी देशद्रोही जगातल्या टेररिस्ट टिळक यांनी गणेशोत्सव सुरू केलं. आणि 1885ला आतंकवादी देशद्रोही आर्य विदेशी ब्राह्मण बाल गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल क्षत्रिय आणि लाला लजपतराव वैश्यांनी आतंकवादी काँग्रेसची स्थापना केली 1885ला. कारण हे तर गुलामच आहेत. यांच्या घरात ब्रह्माचा आशीर्वाद सगळं होतं आहे ना. ब्रह्माचं काम काय? पाणी टाकणं, पोरं पैदा करणं. कारण यांचा अँटिनाच एवढा लंबा आहे. तो बघा हरामखोर हा डवे सारसबाग. तुझ्या बापाचं होय का रे भडवे, शिव्या देतो आज तुला भोसडीच्या. येऊ का सदाशिव पेठेत? जो हमसे टकराएगा वो मिट्टे. अब नहीं डरना है. याच महाराष्ट्रात त्यांचे मायबाप आहे. फाड खाऊ लोकांनो. लहान लहान पोलीचं त्या बदलापूरला आपटे शाळेमध्ये मांस खाता. शरम बरम वाटते का रे? 21व्या सदीत आहे आणि त्या आपटेला स्वीकृत मेंबर. हां, आणि त्या शिंदे बिचाऱ्याला मारून टाकलं. हां, त्या फलटणमध्ये मुंडे नावाच्या डॉक्टर पोलीससोबत आमदार, खासदार, राजे, महाराजे, पोलीस कमिशनर सगळ्यांनी तिच्यासोबत अन्याय अत्याचार केला आणि त्याची इन्क्वायरी करत नाही. आणि हे डॉक्टर लोक बसले आहेत टेररिस्ट म्हणतो यांना. बंगालच्या एक पोरीचा तुम्ही निषेध करता आणि ते कोणवर आहे? कधी तोंडातला आवाज काढता का रे? कोण झालेले आहेत रे डॉक्टर? त्याच्यानंतर बघा यांनी 1915ला हा गोडवलकर हेगडेवांनी हिंदू महासभाची स्थापना केली. अरे हे पारशी लँग्वेजमध्ये शिवी दिलेली आहे. सुप्रीम कोर्टचं डिसिजन आहे 1991 का 94. जो कोणी हिंदू बनेला त्याच्यावर FIR करा. काय रे ढवे भडवे शिव्या देतो भोसडीच्या बलात्कारी हरामखोर गु खाणारे भोसडीच्या. व 21व्या सदीत आहेत. पुण्यात राहून म्हणतो भोसडीच्या सारसबागवर आमच्या आता घेणारे भोसडीच्या जाणारे तिथं. हरामखोर सावध राहा. आता अति झालं तुमचं लाडक. पण हरामखोरांनो, जगातल्या टेररिस्ट लोकांना जग नाही सोडणार. 180 कंट्रीज तुम्हाला बायकॉट केल्या. तुम्ही कुठं पडता ते बघतो. तुमच्या बाप मेला ना आता इस्रायल. आणि मांस खाऊन अमेरिकेला विकलं. तुमच्या बापाच्या देश वगैरे भोसडीच्यांनो. शिव्या देणार गधडीच्यांनो तुम्हाला. तुम्ही आमचा मताचा अधिकार घेतला भोसडीच्यांनो. SIR करून आमच्या लोकांना मारायचं आहे, प्रॉपर्टी लुटायचं आहे. अरे 21व्या सदीत जगात आहे का रे कुठं? किती अत्याचार करणारे भोसडीच्यांनो तुम्ही सगळे घेऊन बसलेले आहे हरामखोरांनो, जगातल्या टेररिस्ट लोकांनो. त्यानंतर बघा 1925ला जनसंघ RSS कोणी केलं? आतंकवादी बाल गंगाधर टिळक म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांनी. आजची इंडिया अलायन्समध्ये काँग्रेस RSS जगातली टेररिस्ट पार्टी आणि दुसरी जनसंघ RSS 80ची BJP जगातली टेररिस्ट पार्टी. कोण चालवत आहे? पाण्यासाठी, मंदिरसाठी. आणि बघा पेरियार रामास्वामी 1905ला तो चला गंगेमध्ये गंगाजल आहे बघू. त्या बिचाऱ्यांनी बघा भूक लागली. या हरामखोर बलात्कारी देवळात बसतात हे बावाजी हरामखोर. यांनी त्याला हाकललं. म्हणजे तुमचा लंबा अँटीना कुठं आहे? आणि त्यांनी कुत्र्याला पत्रा व्यवस्थित तिथून जेवण केलं. त्यानंतर बघा दादांनो, त्यांनी महाभारत बघा सगळं खोटं स्वतःचं याचं. आणि हे सगळे इतिहासकार आहेत ना, अखिल भारतीय साहित्य संघ, सांस्कृतिक संघ, महाराष्ट्र साहित्य संघ, मराठा सेवा संघाचे कोकाटे बनबरे सगळे गुलाम आहेत. हरामखोरानं तोंडातनं आवाज काढा नाही. कारण दलाली करायची तुम्हाला सवय लागली भोसडीच्यांनो. शिव्या दिला आता अति झाला. आता मतदानाचा अधिकार घेतला तरी तोंडातनं बोलत नाही भोसडीच्यांनो तुम्ही. आणि डवे अरे पुण्यात राहतो ना, येतो ना. अरे 17 डिसेंबरला हा नाना धर्माधिकारी
बघा काढून 2 ते 3च्या दरम्यानचे व्हिडिओ. त्या आतंकवादी जमा झाले फरकूसून आले. त्यांच्या तोंडावर म्हटलं भोसडीच्यांनो कुठं आहे रे म्हटलं ब्रह्मा. हां तर म्हणे आम्ही भूषण गवई साहेब आहोत. अरे तुमच्या बापात दम असं ना तुम्ही म्हणाल तिथे येतो भोसडीच्यांनो. सांगा कुठं ब्रह्मा येतं. आता नाही सोडणार तुम्हाला. अति झालं तुमचं लाडकपण. त्यानंतर बघा एकलव्य कोण होता. आदिवासी बरोबर आहे. आणि अर्जुनपेक्षा श्रेष्ठ होता मातेची मूर्ती करून. तर दुर्योधनने त्याचं अंगुठा कापला युधिष्ठिरने. आणि कृष्णाला पावर दिलं 3 वर्षाच्या पोरीपासून कोणत्याही बाईसोबत तू भोग कर झाला. त्यानंतर सीता ही मूल निवासीच बाया तर आमच्याच आहेत. तिला हे जंगलात राहणारे चरस गांजापूर नंगा साधू हाकतात मुतात यांनी तिला लवकुश पैदा केलं. आणि राम हा कोण होय. हा पुष्पशृंग होय. हां यांनी त्याची अग्निपरीक्षा घेतली. आणि लक्ष्मण आणि राम म्हणजे आमची माय आमची इथली मूलनिवासी बाई भोग करायलाच आणि पोरं तयार करायला. तर राम सीता लक्ष्मणची मूर्तीला चप्पलची माला टाकली पेरियारने. फिरवलं चेन्नईमध्ये आणि सांगितलं या हरामखोर लोकांचं बायकॉट करा. तीच वेळ आलेली आहे आता. यांनी प्रत्येक जातीमध्ये असे लोक तयार केलेत आपल्या विचाराचे आणि ते फक्त पैशाचे विचार करतात. आणि तेच लोक त्याच्याच जातीमधले प्रत्येक जातीमध्ये म्हणतो त्याच्यावर अन्याय अत्याचार करत आहेत. शिकलेले आहेत 20-25 डॉक्टर इंजिनियर हां आणि हे हिस्ट्रीचे दलाल आणि जजसुद्धा या ना कुठल्या सेवेतात. आणि पेरियारने काय केलं 85% समाजाला 69% रिझर्वेशन सूची 9मध्ये टाकलं. ही पेरियारची देणू आहे आज निडलपासून तर मिसाईलपर्यंत. आणि त्यानंतर बघा बाबासाहेबांनी पाण्यासाठी मंदिरसाठी आणि गोलमेज परिषदेला गेले. हे कोणीच नाही गेले. जगातले टेररिस्ट हा वैश्यचा पोरगा गुजरातचा रीच घरचा. आणि हा मोगलला पंडितचा औलाद 90% दुश्मन. याचा ग्रँडफादर बघा मोगलच्या अंडरमध्ये गंगाधर नेहरू 5-5 7-7 बायका ऐश करणारे. याचा बाप बघा आणि याचे कपडे इंग्लंडहून धुवून तिथे. बाबासाहेब गेलेत आणि त्यांनी जेव्हा तिथं भाषण केलं माझ्या देशातली मानवतावादी लोकांना महाराष्ट्रामध्ये यांचे मायबाप आहेत. आश्चर्यचकित झाले. आणि बाबासाहेबांनी 341 342 कलम आणि सेपरेट इलेक्ट्रोपोल सँक्शन करून आणलं होतं. हा हरामखोर हे आतंकवादी काँग्रेस RSS आतंकवादी जनसंघ RSS जगातली टेररिस्ट पार्टीचं या लोकांनी तो वैश्य तर गुलामच आहे. त्याला म्हटलं तू एरोडामध्ये बस सेपरेट पिरियड 1932मध्ये. आणि बाबासाहेबाला मारण्याचा प्रयत्न केला पण इंग्रज होते म्हणून फुलेशाहू आंबेडकर पेरियार झाले मानवतावादी होते. आणि त्यानंतर बघा दादांनो बाबासाहेबाला हार मानावं लागलं. हा काय म्हणतो वैश्य. अरे आज 21व्या सदीमध्ये मुंबईमध्ये हे वैश्य ज्यांच्या लंबा अँटिनाला ऑइल लावतात आणि बायका हात लावतात. काय म्हणतात कबूतर न मेलं तरी चालेल माणसं नाही मेली पाहिजे. आणि हे UGCसाठी हे गुलाम स्वतःला क्षत्रिय समजणारे तलवार काढत आहेत. म्हणजे किती क्रूर आहेत. आणि बाबासाहेबाला सेपरेट इलेक्ट्रोपोल सोडावं लागलं. आज चंद्रशेखर आझाद एकटा जर एवढी मोठी क्रांती करतो पाहिलं ना काल नमाज तुमच्या बापाचा देश होय का रे. कावड यात्रेचा दंगा करता. हां काय तमाशा चालला आहे. एक ही है शेर आहे चला आणि दुसरा शेर आमचे बाळासाहेब आंबेडकर नेपाल करेंगे. त्यानंतर रमाईचं निधन झालं 27 मे 1935ला. आणि बाबासाहेबांनी 1 एप्रिलला 35ला जेजा बनवली. 36ला SC STला शिक्षण रोजगारासाठी आरक्षण दिलं. आणि त्यानंतर बघा हा हिटलर हा ऑस्ट्रेलियात पैदा झाला 1889ला. आणि 1914चं पहिला वारमध्ये इन्व्हॉल्व झाला. लढता लढता गेला जर्मनीला. आणि जर्मनीला जाऊन तो काय म्हणतो हिटलरचं चिन्ह स्वस्तिक यांचं चिन्ह स्वस्तिक. आणि हेगडेवार गोडवलकर हिटलरला भेटायला मुस्लिमला गेले होते. आणि बघा तो काय म्हणतो मैं 15 लाख दूंगा. आपला हिटलर म्हणतो ना मैं 2 करोड नोकरी देंगा. आणि दादा धर्माच्या नावाने आतंक मचवलं. त्याला 5 वर्षात सजा झाली. 2 वर्षात सोडलं. त्यांनी प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टरला डिझॉल्व केलं ज्युडिशनरीला आणि प्रायव्हेटायझेशन केलं आणि सगळं हत्यार तयार केलेत. इथं तेच केलं आहे. अग्निवीरच्या नावाने या हरामखोर काँग्रेस RSSचा गुंडा बलात्कारी जगातला टेररिस्ट नरसिंगराव हरामखोर
यांनी गेट करार केलं, प्रायव्हेटायझेशन केलं, अग्निवीरच्या नावाने मिलिटरी केली आहे. आणि अडाणी अंबानीच्या बापाचा देश होय का? अरे 93मध्ये ज्युडिशनरी यांनी केलं. कोण होय रे? या देशातल्या लोकांना विचारतो मी, SC ST OBC शिकलेल्या लोकांना, कोण होय हे? हां, कॉलेजियम सुरू करणारे कोण होय? कोणी होय? क्रिमिनल लावलं OBCला, कोण होय हे लोक? आणि त्यानंतर बघा दादांनो, याने 1939ला सेकंड वर्ल्ड वॉर झालं आणि त्यानंतर इंग्रजांना म्हणतात चले जाओ. अरे 42ला चले जाओ म्हटलं. 7,22,000 लोकांनी जेव्हापासून इंग्रज आलेत, SC ST OBC मायनॉरिटी गरीब लोकांनी, पांढरे टोपीवाले, ऐका रे, SC ST OBCच्या शिकले डॉक्टर, इंजिनियर, जज आणि हे हिस्ट्रीचे गुलाम लोकांनो, ज्यांच्या पायामध्ये चपला नव्हत्या, गव्हाच्या छिलक्याच्या पोळ्या खाल्ल्यात आणि कपडे नव्हते आणि लाईट नव्हतं. आणि बघा वास्तव्य, कुत्रा आणि कावळा हा चिकन खातो. माती निर्जीव आहे, मी ओलं केलं त्याला आणि त्याला कलर दिलं चिकनसारखं, तो खाते का? तोही म्हणते ए हरामखोरानं हे माती होय. तेवढी तरी बुद्धी होती का रे? तुमच्यासाठी, आमच्या बहुजनांसाठी SC ST OBC मांड लोक स्वाभिमानी होते, पांढरे टोपीवाले. आज बघा, अरे डूब मरा हरामखोरानं SC ST OBCचे सगळ्यात इतिहासकार खोटं इतिहास सांगता. कोणी शिकवलं तुम्हाला इतिहास खोटा? हां, आणि हे डॉक्टर, इंजिनियर, जज, हां, आणि हे सायंटिस्ट, पैसा पैसा पैसा. यांनी पैसा कमवला का? अरे यांनी जर तुमच्यासारखी नीती असती ना, तुमच्या आयाबायांच्या भांगावर कपडे नसते ना, तुम्ही इथपर्यंत आले असते का? अरे कधीतरी विचार करा ना, नेट आलेला जगात आहे का असा अत्याचार? 30 एप्रिल 1945ला हिरोशिमा नागासाकी अमेरिकेने न्यूक्लिअर बॉम्ब डालला. आणि त्यानंतर हिटलरने पश्चाताप करून कुत्र्याला पॉइझन दिलं, बायकोला दिलं आणि स्वतःवर गोळी मारली. आणि आज 80 वर्ष झाले तिथं अन्न आणि पोरं हँडिकॅप होतात. त्यानंतर इंग्रज चाले जाऊ म्हटलं. बाबासाहेबांनी चर्चिलला विरोध केला. 15 ऑगस्ट 47ला मोगल आणि पंडितचा औलाद हा 90% दुश्मन याला हंगामी प्राईम मिनिस्टर नॉमिनेट केलं. आणि दुसरा मोगल आणि पंडितचा औलाद जिनाच्या 2 पोरी गुजरातच्या बामणाच्या घरी आहेत, आतंकवादीच्या घरी. आणि यांनी फाळणी केली, हिंदू मुस्लिम करून फाळणीमध्ये बघा लाखो करोड लोकांची हत्या केली. आणि त्यानंतर इंग्रजांनी करार झाला. आणि त्यानंतर इंग्रज काय म्हणतात हे इंग्रजांना, आम्हाला एक संविधान लिहिला हे पाहिजे, बॅरिस्टर, वकील. तर इंग्रजांनी म्हटलं की आहे की विश्वरत्न, बोले नाही चलता हमको. त्यांनी म्हटलं आम्ही जाणार नाही, आम्हीच राहू. मजबुरीने यांनी संविधान पीठात बाबासाहेबांना नॉमिनेट केलं. पश्चिम बंगालचे जोगेंद्र मंडल साहेबांनी म्हटलं बाबासाहेब ते अतिशूद्र वकील होते, नमोशूद्र, आदिवासी आणि जे गरीब शूद्र, अतिशूद्र जे कन्वर्ट झालेले मुस्लिम यांनी तलवार काढल्यानं बाबासाहेब निवडून पाठवलं आणि बाबासाहेबाला नॉमिनेट केलं. म्हणून हा बघा नाथुराम गोडसे, आतंकवादी काँग्रेस, आतंकवादी जनसंघ RSSचा पुण्यात राहणारा, याचं सुनता केलं. परत हिंदू मुस्लिम कत्तल आहे. याने 30 जानेवारी 1948ला सकाळी सकाळी गांधीजीला गोळी मारली आणि तो म्हणते हे राम. हा राम म्हणजे कोण? पुष्पशृंग. आणि तिथं काकासाहेब गाडगीळ होते, दंगल वाचली. आणि बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949ला संविधान बनवलं. हे काय पुतळे जाडले, बाबासाहेबाला मारण्याचा प्रयत्न केला. आणि बाबासाहेबांनी जगातला पहिला मानव, महामानव, जगातला 32 डिग्री 4 पेढी आहे, यांनी 21 वर्षापर्यंत जे मेल फिमेल स्त्री पुरुष यांना एक मताचा अधिकार दिला. आणि दादांनो कशासाठी दिला? हजारो वर्षापासून शिक्षण नाही, पोट भरायला नोकरी, स्वाभिमान. आणि बघा कोणी शिकवलं स्वाभिमान? 1663ला जगातला सगळ्यात शूद्र राजा छत्रपती शिवाजी महाराज. डच आणि मोगल म्हणतात गरीब लोकांना लेबर, म्हणजे खबरदार, माझ्या शूद्र अतिशूद्रांना जर तुम्ही घरात दाबलं ना, दरवाजातून चिरून टाकील. बाबासाहेब लिहायचे पत्रात, जय शिवाजी, जय भवानी, आई जिजाऊला. समता आणली राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी शिक्षण सुरू करून. आणि बंधुत्व निर्माण केलं आरक्षणचं जन शाहू महाराजांनी. आणि बाबासाहेबांनी आम्हाला स्वतंत्र मिळवून दिलं. यांनी पुतळे जाळलेत म्हणे आम्हाला अंमलस्थ करू. आणि बाबासाहेबांनी सांगितलं सगळ्यांनी टॅक्स भरायचं. आम्ही 90% लोक, ऐका,
याच महाराष्ट्रांच्या मायबाप आहेत SC ST OBC मायनॉरिटीचे शिकलेले डॉक्टर इंजिनियर लोकांना 25-30% आहोत. अरे आम्ही मेहनत करतो, आम्ही बाजारातून सामान घेतो, जे CST GST सर्व्हिस टॅक्स बसतो त्याच्यावर हा देश चालतो आहे. सगळ्यांनी टॅक्स भरतो, 90% टॅक्स भरतो ना आम्ही. आणि त्यानंतर बघा ती 26 जानेवारी 1950 पासून आमच्या इथं लोकशाहीला सुरुवात झाली. काय व्याख्या? लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य. बरोबर आहे. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार. बरोबर आहे. 91% लोक अशिक्षित होते आणि या SC ST OBC मायनॉरिटीचा आणि जे संविधान त्यांना सांगतो, अरे एकायला 4 पोरं तर सगळ्यांचा अधिकार आहे का नाही? आणि कोण बसले कॉर्पोरेट सेक्टरमध्ये? जगातले इंडिया अलायन्स आतंकवादी पार्टीचे आणि हे नावासाठी जनसंघ RSS. अरे कोणी राज केलं? हां, कोण झाला कॉर्पोरेटरचा? कोण शिकलेले होते? मनुष्य झालं. कोण झाले सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे जज? हां, कोण झाले पोलीस कमिशनर? कोण झाले SDO? कोण इतिहास लिहित आहेत? आणि कोण झाले प्रेस मीडिया? सगळे आतंकवादीच आहे ना, सांगा. हां, आणि यांची कुर्ता बघा. ग्रामपंचायत, नगर परिषद 5 इलेक्शन लोकांनी लोकांसाठी. पहिली कुर्ता हा कन्हैया म्हणून गुजरातचा अतिशूद्र पहिला जज होता सुप्रीम कोर्टचा. आता त्याला मारायचं, त्या मोगल आणि याला अहमदी होता साऊथमध्ये, त्याला आणायचं. 51 त्याच्या बारमध्ये अटॅक येऊन मेला म्हणून. दुसरी कुर्ता 340 कलम. ऐक जरांगे पाटील, क्षत्रिय म्हणतोस? दंगा याला झोडपून काढा. भोसडी ज्याला आज शिवाय देतो तो हरामखोर क्षत्रिय म्हणतोस, दंगा करायला पाहतोस. ऐक, बाबासाहेबांनी 340 कलम गरीब तेली कुणबी OBC लोकांना दिलेलं होतं, गरीब मराठ्यांना. ऐक, तू कुणबी होस ना, तू निजामच्या अंडरमध्ये होतास ना. त्या काळात कर्मवीर भाऊराव पाटील मरून जाईल, गरीब मराठा. बघा कसे कसे लोक होते. शिवाजीचं नाव चेंज पुण्यामध्ये 11 वर्षापर्यंत शिवाजी महाराजच्या पुतळ्याने बसू दिला. केशवराव जेदे संविधान पीठात होते, सत्यशोधक चळवळ. यशवंतराव चव्हाण गरीब मराठा, त्यांच्या बायकोला 42 काठी लागले, पोरं नाही झाले. त्यानंतर पांढरे टोपीवाले बघा, स्वाभिमानी होते दादा. हां, असे नाही होते बलिना तुमच्यासारखे भाड खाणारे, डुकराचे गु खाणारे म्हणतो. यस, डॉक्टर, इंजिनियर, जज आणि हिस्ट्रीचे दलाल भाडव्या लोकांनो, तुम्ही तेच काम करता. हां, अरे शरम करा रे. खोटा इतिहास सांगतो आहे का रे? कराणारे चालेच कोणत्या स्टेजवर येतात पुण्यात जाऊन. त्यानंतर बघा यांची कुर्ता, डॉक्टर पंजाबराव देशमुख, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत. आणि दादा पंजाबराव देशमुख डॉक्टर जेव्हा संविधान लिहित होते तेव्हा गेले बाबासाहेबांना भेटायला. म्हटले तेली कुणबी आणि गरीब मराठा सांगते काहीतरी करा. बाबासाहेब म्हटले बसा डॉक्टर साहेब, मी येतो फिरून. अरे डॉक्टर पंजाबराव देशमुख रडत होते. काय म्हटले? अरे बाबासाहेब किती तुम्ही महान, तुम्हाला आम्ही पाणी नाही पिऊ दिलं, तुम्हाला मंदिरमध्ये नाही जाऊ दिलं, तुम्हाला ढोराचं मांस चारलं, तुम्हाला तोंडाला मडके बांधले, तुम्हाला झाडू बांधलं. महान बाबासाहेब, तुम्ही आम्हाला 340 कलम दिले. आणि या लोकांनी, सरदार वल्लभभाई पटेल OBC होता, ॲडव्होकेट होता, पण काळा टोपीवाला होता. यांनी कालेरकर आयोग नेमलं. कालेरकरनी रिपोर्ट दिला, ब्राह्मण होता बिचारा. असे नाही आहेत सगळेच ब्राह्मण असे आहेत म्हणून, ही विचाराची लढाई आहे. यांना संपवावं लागलं. अजूनही म्हणतो तुम्ही माफीवीर आहात. हरामखोरांना जगात आहे का रे? अरे जगाने तुम्हाला बायकॉट केलं 180 कंट्रीनी. काय आमचं वाकडं करणार आहे? पोरांचा मास्क घेऊन अमेरिकेला का अमेरिका घेऊन जाणार आहे का आम्हाला? मेरे देश, सगळ्यांनी आता विचार करायचा पुढच्या पिढीचं, आपल्या पोराबाळांचं. काय ठेका नाही उचलला आम्ही लोकांनी का? बाळासाहेब आंबेडकरी ठोका नाही उचललेला आहे जरांगे पाटील. आणि त्याच्यानंतर माझे EVM वाले प्राचासाहेब भानुप्रताप डरनानी अभी आणि कानशिराम आझाद समाज पार्टी, एकच पार्टी, एकच पोरगा आमचं काफी आहे. आता ढ्यायचं नाही कोणाला. आणि यांनी रिफ्यूज केलं. काय म्हणतात? होय बम्मन टट्टी साफ करेगा क्या? म्हणजे बघा किती कूर आहे. आतंकवादी जगातली टेररिस्ट काँग्रेस RSS, जनसंघ RSS. आणि हिंदू कोड बिल आणलं. आमच्या बायांना हरामखोर लोकांनी रिफ्यूज केलं. आणि बाबासाहेब स्वाभिमानी लेबर मिनिस्टरनं रिजाईन केलं. आणि 51ला यांनी आदिवासी, कारण आम्ही तर पस्तूर आहोत, आमच्या बायका पाहिजेत, आमच्या बायकाचं मांस खायचं आहे, आमचं जंगल, यांनी तिथं आदिवासी हिंदू वर्ड लावलं. आणि 1935ला जेव्हा SC STला आरक्षण दिलं, तिथं रसेलनी
प्रत्येक आदिवासीची जात लिहिली आहे, आमची हलबी जात पण आहे. आणि 1949ला SCच्या 59 जाती आणि आमच्या 47 जाती ॲड केलेल्या आहेत. आणि हे हरामखोर म्हणतात 50चा दाखला आणा म्हणून, आणि ब्राह्मण क्षत्रिय गरीब आहेत. बघा म्हणजे अत्याचार करण्याची किती लिमिट आहे. आणि बाबासाहेबांनी रिजाईन केलं. आणि बाबासाहेबाचा एक मुलगा यशवंत म्हणून 1912 जन्म, बाळासाहेबांचे वडील, त्याला मॅट्रिक नाही पास होऊ दिलं. हरामखोर किती बैमानात एका पायाने अपंग होते. आणि 52मध्ये विश्वरत्न पदवी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने दिली माझ्या देशातील लोकांना, जगातला पहिला विश्वरत्न. आणि 52ला पहिला इलेक्शन झालं, बाबासाहेब बॉम्बेहून उभे झाले. चौथी नापास काजोलकर रिपब्लिक पार्टीकडनं, शेतीवाला. आणि हरामखोर हा NDA अलायन्सचा अध्यक्ष, आतंकवादी नड्डा डॉक्टर, हा पार्लमेंट म्हणतो बाबासाहेब 74 काही जण निवडून आले आणि त्याला 14,000 मतांनी पडले म्हणून. बघा विश्वरत्नसोबत असं केलं. आणि बघा 52मध्ये काय पॉलिटिक्स आहे. जो खादी, जो चड्डी नाही घालणार, जगातला अन्याय अत्याचारी बलात्कारी खुनी डिस्ट्रिक्टचा गुंडा, जगातला टेररिस्ट, तो खासदार कारपोरेटचा मेंबर. जगातला टेररिस्ट तहसीलचा गुंडा मवाली बलात्कारी चड्डी नाही घालणार, तो आमदार नगर परिषदचा मेंबर. संध्याकाळ झाली, दारू पितात, चलो रे लाव रे गरीब की लडकी, सरपंच म्हणतो खेड्यातला, आणि बलात्कार कापून फेकतात. आजही तेच सुरू आहे. आणि काय प्रचार करतात, अरे बाबा साहब ने चमचीगिरी की अंग्रेज की, राव ने संविधान बनाया. अरे बाबा साहब तो नीच थे, ढोर का मांस खाते थे. हां, बालासाहेब आंबेडकरने अकोल्यामध्ये 500 करोड खाल्ले. शेतकरी देशद्रोही, मुसलमान आतंकवादी. यांनी बघा इतके क्रूर की जेवढा अत्याचार 3000 वर्षात नाही झालं तेवढं 75 वर्षात या महाराष्ट्रात, कारण महाराष्ट्र जगातला श्रीमंत आहे, तेवढं या महाराष्ट्र होतं. मी प्रूव्ह करतो आहे. आणि ज्याला चॅलेंज असेल ना, चॅलेंज करायचं. हा प्रचार करून धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने लाखो करोडो लोकांच्या यांनी कत्ल केल्यात. यांनी अगोदर तर केलं, मनुस्मृती होते तेव्हापासून, आता पण त्याच्यापेक्षा जास्त. सांगा 54मध्ये भंडाऱ्यावरून पाडलं. आणि मला सांगा आमदार खासदारांचे PA कोण आहेत रे, कोण शिकलेले लोक होते, पूर्ण कॅप्चर केलेले आहे. कोण बसले आहेत, खरं आहे का खोटं आहे, करा चॅलेंज. आणि 54मध्ये भंडाऱ्यावरून पाडलं त्याला काँग्रेसकडे उभं करून. 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली आणि 6 डिसेंबर 56ला हा आतंकवादी, जगातली टेररिस्ट काँग्रेस RSS. बघा रे कोण होय रे आतंकवादी पार्टी, कोणी स्थापन केली आहे, कोणाच्या डोक्याने चालतं रे, हे आतंकवादी RSSचं ऑफिस. यांनी सगळ्यांनी मिळून पार्लमेंटचं सेशन होतं 5ला, म्हणजे 6ला अर्ली मॉर्निंग, हा आतंकवादी देशद्रोही जगातला टेररिस्ट काँग्रेस RSSचा पंडित जवाहरलाल नेहरूची मावशीची पोरगी सविता कबीर, ही बाबासाहेबांची मोठी होती, हिने सगळ्यांनी मिळून या आतंकवादी पार्टीचा काँग्रेस यांनी बाबासाहेबांची हत्या केली. हे डॉक्टर विलास खरासांनी पेंडिंग होतं त्यांचा मृत्यू, सायन्सने प्रूव्ह केलं. आणि हा हरामखोर वामन मेश्राम चंदा चोर, आदिवासीचा दुश्मन, 14 जातीचे संघटन अखिल भारतीय, आणि हा आदिवासीचा दुश्मन. आणि 99 पासून शरद पवार सोबत बसला आहे, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, आणि याच्या दाचीचे. आणि 14 जाती, तुझ्या आईजवळ ब्रह्मा झोपला का, ते भोसडीच्या वामन मेश्राम शिव्या देतो. आज पूर्ण आदिवासी सत्यानाश केलास, आजी बोलायला तयार नाही आहेस, हरामखोर. मारायला लात पुढून मारते, मागून तर आहेच, दलाली करतोच भाडव्या, आणि मोठा टट करतो आहेस. कायचं होय रे. ऑक्टोबर 13ला गेला सुप्रीम कोर्टात, पूर्ण फ्रॉड इलेक्शन झाले लोकल. इथं स्वतः सुप्रीम कोर्ट म्हणतो 99मध्ये इट इज नॉट फेअर वोटिंग मशीन, 99मध्ये फ्रॉड, 4मध्ये फ्रॉड, 9मध्ये फ्रॉड, 14मध्ये बोलणार आहे. हरामखोर चंदा चोर, आदिवासीचा दुश्मन, माफी माग, बोल. आणि त्याची हत्या केली. आणि किती क्रूर. आणि विलास खरासांनी प्रूव्ह केलं, त्याला शिव्या देतो. आणि बघा बाबासाहेबांची डेड बॉडीसुद्धा दिल्लीत नाही चालली, इथं पाठवलं. आणि बाबासाहेबांचे पुत्र यशवंतराव आंबेडकरजी, बाळासाहेबांचे वडील, बिचाऱ्यांनी जगभर बाबासाहेबांचा प्रसार केला विचाराचं. आणि 66मध्ये चंदा काढलं आणि चैत्यभूमी बनवली. बघा तिन्ही क्रांत्या कोल्हापूरपासून नाशिकमध्ये सगळे विचारवंत इथं झालेले आहेत. बघा दादांनो काय दशा आहे. झालं
डोकं बघ, जरांगे पाटलाला सांगतो 56 मध्ये यांनी मराठवाड्याला ॲड केलं. हा निजामच्या अंडर होता, कारण यांना गदे घोडे पाहिजे होते. इथं तर सफेद टोपीवाले तुफान होते. चळवळीचं त्याच काळ किती दिवस झाले होते स्वातंत्र्य मिळून, आणि बाबासाहेबला मारलं होतं हे लोकांना माहीत होतं. आणि दादांनो, शंकरराव चव्हाण हा पुसदजवळ उमरखेडचा, हा 48चा LLB, तेली कुणबीचा गुंडा, संघात जाणारा, 200-400 एकर जमीन, याचा पोरगा अशोक चव्हाण. याची एक पोरगी नागपूरमध्ये आहे भोयर डॉक्टरकडे. यांचा गुरु बेंगलोरचा साई महाराज, जो अटल बिहारी झाला 13 दिवसासाठी 96 मध्ये, तर हा गणपतीला दूध पाजवतात दगडाला. आणि हा साई महाराज बेंगलोरमध्ये हा जगातला टेररिस्ट आर्य ब्राह्मण, हा जिथून हाकतो तिथून 100 ग्रामची चिन्ह तोंडाने. आणि हा अशोक चव्हाणने आदर्श घोटाला, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचं मुंबईमध्ये रक्त देतात त्यांच्या जागेमध्ये 70,000 करोडचा घपला. यांचं घरी बाई साफ करते, स्वयंपाक करा, झाडू मारायला, ड्रायव्हर, सगळ्यांचं फ्लॅट. आणि आज त्या मराठवाड्यामध्ये 1 लाख जवान पुरी गायब आहेत. सोमनाथ सूर्यवंशी, BJP सेलचा OBCचा चव्हाण आणि मुंडेचं तुकडे खिशात भरून कुत्र्यासारखं मारलं या अग्निवीरच्या नावाने. या नरसिंगराव, काँग्रेस आहे आतंकवादी पार्टी जगातली. 92 मध्ये क्रिमिनल लावलं आणि बिचाऱ्या OBCचा चोर म्हणून ठरवलं लालू प्रसाद यादवला. का रे OBC कोणी? आणि कॉलेजियम सुरू करणारा हे आतंकवादी काँग्रेस ISIS यांनी प्रायव्हेटायझेशन करून आपल्या देशाला विकला. कोण होत रे हे? आणि हरामखोर तू, बैमान अवलाद मुसलमानीचा, तुला शिव्या देतो भोसडीच्या. राहुल गांधी, लोकांना मूर्ख बनवत आहेस. तुझ्या बापाने आणलाय ना EVM, तुझ्या बापाने हिंदू मुस्लिम लाखो कत्ल केली ना, भोसडीच्या शिव्याच घालतो तुला आता. राजस्थान में फ्रॉड, अरे SIR करतायत, हां, गदडीच्या लोकांना मूर्ख बनवता. काँग्रेस ISIS आतंकवादी नव्हे का रे भोसडीच्यांनो? आज शिव्याच देणार भोसडीच्यांना तुम्हाला. अति झालं तुमचं लाडकपण आता. तुमची लायकी ना, अरे शिव्या नाही आहे का रे जगात कुठं अन्याय त्याच्यावर असं? याच महाराष्ट्रांचे मायबाप आहे. 1 लाख जवान पोरी गायब आहेत. सुप्रीम कोर्टने सांगितलं अग्निवीरच्या नावाने आणि सोमनाथला कुत्र्यासारखं मारलं, त्या चव्हाणला कापलं मुंडेचे डोळे. आणि एक मुंडे नावाची पोरगी मराठवाड्याची, बिचारे फलटणला डॉक्टर, यांनी आमदार खासदार राजे महाराजा पुलाच्यावर अत्याचार केला, मरून गेली बिचारी, इन्क्वायरी करत नाही. आणि हे डॉक्टर महाराष्ट्रातले बंगालच्या पोरीचं निषेध करतात. आम्हाला जनावरी समजायला तयार नाही. यांच्या बायका जे मोठे मोठे कुत्रे झोपतात ना, ते सुद्धा समजायला तयार नाहीत. अरे हरामखोरांना तुम्ही नुसतं शिक्षण दिलं असतं ना आणि पोट भरायला नोकरी, अरे आज सोन्याची चिड्या असतील, तुम्हीच राज केले असते. पण आता लक्षात ठेवा, माफी मागा. तुम्ही दलालीशिवाय काय केलं रे? आम्ही का मरायला झालो? अरे घुसतो ना, होटाचा अधिकार केले सर, अरे काही फरक नाही पडत, असंही मरायचं सर तुम्हाला. आता अजूनही माफी मागा तुम्ही. याच महाराष्ट्रात एकटा बाळासाहेब आंबेडकर आणि आम्ही वेमवाला आता नाही बोलणार. करा, खोट करा, SIR करा, घ्या आमच्या. पण आमचं जेव्हा डोकं खराब होईल ना, बाळासाहेबांनी म्हटलं याच महाराष्ट्राचे मायबाप आहेत. ऐका महाराष्ट्रातील लोकांना, नेपाळ करेंगे भ्यायचं नाही. आता जो स्वाभिमान आहे तो येईल. हा लाचार आहे जरांगे पाटील, भाड खातो भोसडीच्या, शिवाय देतो तुला. अरे असं हिंमत नाही, या कोणत्या स्टेजवर येतात? तुला फुकट शिक्षण भेटते ना, या रे गरीब मराठानो, मी देतो तुम्हाला. आणि आणि भारताला 5 वर्षात मी सोन्याची चिड्या बनतो. पैशाची कमी नाही, जगातला सगळ्यात श्रीमंत महाराष्ट्र आहे. 189 फॅमिली चालवत आहेत. भारत देश एवढा श्रीमंत आहे. झालं सत्यानाश. त्यानंतर 1 मे 1960ला विदर्भाने मागणी केली होती का? विदर्भ हा जगात भारतातला सगळ्यात नॅचरल गिफ्ट आहे. विदर्भ हा MP मध्ये होता. आम्ही सगळे आदिवासी त्या बस्तरमध्ये होतो. यांनी आमचे माणसं, पोरं पोरी, बायकांना पहाडावरून फेकलं. जसं बुद्धाचे प्रसारकाने डोकं कापलं, तर आम्ही भीतीपायी पडून आलोत. मी राहतो उमरेडला, नागपूरला. माझं हलबा समाज भिंतीला लागून मुसलमान राहतो, शेड्यूल कास्टचे लोक राहतात, एकाच मोहल्ल्यात राहतो आम्ही. तर ते हात मागाचा धंदा करतो, ते पोट भरायला काहीतरी. अरे हे शरणार्थी आलेत. हा टेररिस्ट आतंकवादी अडवाणी पाकिस्तानचा टेररिस्ट आहे. तर ते चप्पल जुत्याचा धंदा करतात, त्याला आम्ही चांभार म्हणू का? तर आम्ही विणकरचा धंदा शिकलो शेड्यूल कास्टमध्ये. आणि एवढे स्वाभिमानी लोक आहेत. ऐका रे, ए विदर्भाची मागणी करा, माइंड डायवर्ट करता, हस्तक तुम्ही हरामखोरांनो. हां, आणि एवढे स्वाभिमानी. हे तर 3000 मधले एक. तेली कुणबी कला दारूच्या सोनार. आणि डॉक्टर ॲडव्होकेट बळवंतराव ढोबरेने आयुष्यभर पण त्यांचं दलाली केली, त्याच्या पोराला तर अक्कल आलेली आहे.
असे हे संघात जाणारे. हा कलार बघा ना, मुत्तेमवार किती वेळचा खासदार आहे, दारूचे व्यावसायिक, कारण यांनी पालून ठेवले आहेत. आणि त्याच्यानंतर बघा विदर्भामध्ये गोंदियापासून तर चंद्रपूरपर्यंत काला सोना, बरोबर आहे. त्याच्यानंतर जेवढे पॉवर स्टेशन विदर्भात आहे तेवढे महाराष्ट्रात नाही. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या प्रोडक्शनच्या ऑर्डन्स फॅक्टऱ्या जेवढ्या विदर्भात आहे तेवढ्या महाराष्ट्रात नाही. आणि डोकं बघा यांचं, कलकत्ता ही राजधानी होती, यांनी ऑर्डन्स फॅक्टरी प्रोडक्शनचं आणि कोल माईनचं ऑफिस कलकत्त्यात नेलं. तिथले जगातले टेररिस्ट, अन्याय अत्याचारी चटर्जी, भटर्जी, मुखर्जी आमच्यावर गुंडेशाही करायला झालं. आणि आम्ही पोल्युशनमध्ये राहतो. आणि बघा भारतातला सगळं सेंटर नागपूर, यांनी आतंकवादी नवीन आमदार खासदारांना ट्रेनिंग देण्यासाठी, आतंकवादी बनवण्यासाठी ऑफिस काढलं. 52 वर्षापर्यंत नॅशनल फ्लॅग नाही. कोणी केलं रे हे? महाराष्ट्र लोकांना कुठून झालं? सेंटरवरून केलं सत्यानाश. खरं आहे का खोटं आहे? आणि त्यानंतर बघा हे सेंटरवरून झालं. कुठं मिळाली आझादी? कोण बसलं आहे? आणि 62मध्ये आमचे आदिवासी तर आम्ही काय पस्तूरच आहोत. आमचं जल जंगल जमीन घ्या, आमच्या आया बहिणांना कापा, काही करा. हां, यांनी 62मध्ये पुण्यामध्ये आदिवासी संशोधन केंद्र काढलं. त्याला मी भारतातल्या आदिवासींचं कतलखाना. डोकं बघा. 35मध्ये असेल नाही, ऐका रे, आदिवासीच्या सगळ्या जातीच्या लोकांना सांगतो, त्यांनी प्रत्येकाची आदिवासींची लँग्वेज दिलेली आहे. माझी हलबी लँग्वेज आहे. 31च्या जनगणनेमध्ये आमचे 13 आमदार, 2 खासदार, आणि त्याच्यात 47 जाती आहेत. धनगरी आहे, धनगडी आहे, हलबाई आहे, हलबी आहे. ऐक रे महात्मे डॉक्टर, तू डॉक्टर आहेस, राज्यसभा, आणि तू पडळकर, आई जिजाऊला आई अहिल्याबाई होळकरला दगड केलंस नाही का. तर यांचं डोकं बघा किती सुपीक डोकं आहे. यांची काही चूक नाही आदिवासीची, आमदार खासदारांची. यांनी चंद्रपूर गडचिरोली साईडची 1-2 जात आदिवासींचा, मराठवाड्याला वेगळे केलं, धनगड बंजारी. डोकं बघा. खानदेशची जळगाव साईडची 1-2 कास्ट, कोल्हापूर साईडची 1-2, सोलापूर साईडची 1-2, आणि नंदुरबार गुजरात महाराष्ट्र बाउंड्रीचे 2-3 पडावी. आणि आंबेगावमध्ये राहणारा मधुकर पिचड कोळी आमदार होता. यांना काय सांगतात? तुम्ही देवाच्या तोंडातनं जन्म झालेला आहे. 14 जातीचे लोक, बरोबर आहे. तुम्ही ब्रह्माचे अवलाद, तुम्ही खरे आदिवासी. आणि यांना दिली आश्रमशाळा. मास्तरनी पाहिजे की नाही? हां. आणि 90% लोक आम्ही जेव्हापासून म्हणून मेहनत करतो आणि भारतामध्येच राहतो. आम्ही 50पासून आम्हीच टॅक्स भरतो आहे. आणि यांना दिली आश्रमशाळा. आणि दादांनो, मधुकर पिचडचा नातेवाईक महादेव गोविंद गारे, ज्याचा जन्म 1939चा आहे, कोळी रिलेटिव्हचा, त्याला म्हटलं दादा तू चल, तू तिथं बस डायरेक्टर म्हणून, तुला जे काही पाहिजे ना सगळं काही देतो आम्ही. आणि यांनी आतंकवादी, देशद्रोही, जगातले सगळे टेररिस्ट या कुलकर्णी, देशपांडेंनी, जोशींनी खरे आदिवासी कोण पुस्तक लिहिलं. ऐका रे इतिहासकारांनी. झालं. आणि 64मध्ये मरण पावला हा जगातला टेररिस्ट पार्टी काँग्रेस RSSचा 90%चा दुश्मन, OBCचा दुश्मन, गरीब मराठा जरांगे पटेल आहे. झाला 64मध्ये. आणि 64मध्ये हा बारामतीचा शरद पवार हा पॉलिटिक्समध्ये आलेला आहे, स्वतःला क्षत्रिय समजतो. झालं. त्यानंतर झाला गुजरातनंतर, नंतर गरीब, जय जवान जय किसान, लाल बहादूर शास्त्री. त्याचा एक इन्सिडेंट सांगतो. बिचाऱ्याच्या पोराने गाडी वापरली होती, गव्हर्नमेंटची गाडी. तेव्हा पेमेंट होतं, तेव्हा म्हणतो तो PA, अरे भाई मेरे लड़के ने गाड़ी किया है, कितना किलोमीटर किया, उसका पेमेंट काट ले. म्हणजे किती स्वाभिमानी लोक होते. त्यानंतर 62चं वार झालं चीनचं, 65चं झालं पाकिस्तानशी. तर बिचारा ताशकंद करायला गेला, तिथंच मेलेला आहे. तिचा अजून रिपोर्ट आलेला नाही. नंतर झाला गुलजारला नंदा, एवढा गरीब की त्याच्या मालकाने त्याचं सामान फेकून दिलं. बँक ऑफ बडोदाने त्याचं ॲडजस्टमेंट करून दिलं. आणि 66ला आयर्न लेडी, जगातली सगळ्यात आयर्न लेडी टॅलेंटेड, पूर्ण फिरून आलेले होते.
जशी ती प्राईम मिनिस्टर झाली, या लोकांनी आतंकवादी काँग्रेस RSSनी, कारण रुलिंगमध्ये होते त्यालाच मी कोण होती रे, यांनी इंडिकेट तयार केली, बरोबर आहे. आणि इंदिराजींनी कामराजला काँग्रेसचं अध्यक्ष केलं साऊथचा, कारण तिथं पेरियार झालेला आहे. आणि दादांनो जे डेव्हलपमेंट केलं इंदिराजींनी, अंडरटेकिंग गव्हर्नमेंटचे ऑफिस 14 प्रायव्हेट आणि नॅशनलाइज केलं. आणि डोकं बघा नॉर्थचे लोक, कारण तिथं गुरु गोविंद सिंग साहेब झालेत, नाव सांगतो, शूद्र अतिशूद्र सगळे, कर्पुरी लल्लन सिंग यादव OBCचा मारून टाकलं त्याला, नॉर्थचा पेरियार, चरण सिंग, चंद्रशेखर, शरद यादव भेट नव्हतं, सगळे शिकलेले लोक होते. त्यानंतर मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव, रामविलास पासवान, सगळे टॅलेंटेड शिकलेले लोक. आणि त्यानंतर आमचे बहुजन नायक 15 मार्च 1934ला पंजाबमध्ये अतिशूद्र घराण्यात सायन्स शिकले होते, R&Dमध्ये पुण्यात होते. दादांनो बघा, त्यांनी पुस्तक वाचलं होतं ॲनिलेशन ऑफ कास्ट, आणि वाचलं होतं की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांच्या हातात संविधानाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार, आपल्याला न्याय नाही मिळणार. आणि 1965मध्ये आंबेडकर जयंतीसाठी त्यांना सस्पेंड केलं. बिचाऱ्यांनी सायकल काढली, नारा काय लावला, तिलक तलवार तराजू मारो सालों के जूते 4 85 भाग हमारा है. पूर्ण भारतभर सायकलने फिरले. आणि दादांनो त्यानंतर शपथ खाल्ली की मी लग्न नाही करणार, मी घरी नाही जाणार, बँक अकाउंट नाही ओपन केलं. दिल्लीत गेले, थंडी होती, तो दुकानदार म्हणतो कांशीरामजी इतने पैसे में नहीं मिलेगा. बिचाऱ्यांनी मरतात तिथं कपडे फिरतात मेल्या मुर्द्यांचे ते घातले सांगा. आणि कांशीरामजीच्या सोबत आमचे नागपूरचे शूद्र डॉक्टर मामा देशमुख साहेब, ऐका इतिहास. 1969ला त्यांची आतंकवादी काँग्रेस आणि हे MP MLA तेच तर होते ना, हां, यांनी मयत काढली 1969ला. शूद्र होते, त्यांचा जन्म 35-36 दरम्यान आहे. आणि काय म्हटलं, तुमचं प्रकाशन होऊन देतं, लिहिणं बंद. पळा हरामखोरांनो, बलात्कारित जगातल्या टेररिस्ट लोकांनो, लई तेज होते बाबा. असे ते कांशीरामजी सोबत 10 लाख पुस्तकं विकली, कोणाच्या स्टेजवर नाही. ऐका रे कोकाटे बनबरे, हां, मराठा भेता का रे, काय रे प्रवीण गायकवाड, मोठा मर्दाचा होताच ना, 17 सप्टेंबर परिषद काय रे वामन मेश्राम बोलणं रे. इतके गुलाम आहेत हिस्ट्रीचे. आणि त्यानंतर या नॉर्थच्या लोकांनी बाबासाहेबाच्या पुतळ्यासाठी दिल्लीमध्ये आमच्या आया बहिणा गेल्या जेलमध्ये. आणि बघा मानवतावाद इंदिरा. ऐका रे महाराष्ट्राच्या लोकांनो, भुजबळ मेलास का रे तू. आणि गुलाम मराठ्यानो ऐका, आणि जरांगे पाटील तू मर्द मराठा असेल ना, ऐक हरामखोर, नुसता दंगा करायला बघतोयस, चले फुकट शिक्षण सगळ्यांना, क्षत्रिय म्हणतोस, आणि बाबासाहेबाला काय करतोस तू, चले मी देतो फुकट शिक्षण बाळासाहेबासोबत. आणि बघा दादांनो 4 हिरोज या महाराष्ट्र. ऐका रे महाराष्ट्र लोकांना, इथं त्यांचे मायबाप आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा पार्लमेंटच्या समोर. शूद्र आरक्षण घेऊन शाहू महाराजचा पुतळा. शूद्र राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि जगातला शूद्र राजा छत्रपती शिवाजी पुतळा बसवला. आणि 24 म्हणजे यांच्या 400 सीटा होता, काढून फेकलेला आहे. पण एकाच्याही तोंडातनं आवाज निघत नाही. आणि बाबासाहेबाच्या समाजातले लोक, कारण बाबासाहेब म्हटलं मला शिकलेले लोक, दीक्षाभूमीसुद्धा विकून टाकले, आमच्या पोरींनी वाचवले. आणि 16 वर्षे इंदिरा गांधी जे कार्य केलं आहे बस हे. त्यानंतर इंदिरा गांधीला सुद्धा मारलं. आणि नरसिंगरावनी इंदिरा गांधी मारल्यानंतर बघा, आता मोठा होतो मी, शॉर्ट करतो याला. 84मध्ये बघा मंडल कमिशन होतं, VP सिंग साहेबांनी आपलं, यांनी 77मध्ये गव्हर्नमेंट आली. यांनी कोण झाला, हा पंडित गुजरातचा मोरारजी देसाई, हे सगळे होते नॉर्थचे 101 हिरो. यांनी मंडल कमिशन स्थापना केली. मंडल डॉक्टर म्हटलं रिपोर्ट द्या. यांनी नंगा नाच केलं, मारला आमच्या पोरांना SC/STला, आणि त्याचे सपोर्ट घेतलं. मग झाले चरण सिंग. आणि 78मध्ये वसंतदादाचे गव्हर्नमेंट पाडून, हा बारामतीचा क्षत्रिय समजतो, याने वसंतदादाची कोण आहे, पुरोगामी लोकशाही आघाडीचा मुख्यमंत्री, आणि जनसंघ RSSचे गव्हर्नमेंट चालत आहे. बघा किती आहे 78 पासून. आणि त्यानंतर 80मध्ये परत इंदिरा गांधी आणली.
याचं सपोर्ट वापस घेतलं कुणाचं, मोरारजी देसाईचं. मग झाले चरण सिंग. आणि 80मध्ये आमच्या देशात टी व्ही आलेला आहे. 80मध्ये जनसंघाचा दिवा गेलं, बी जे पीचं फूल आलं. आणि 81ला जनगणना केली आमची 1,10,00,000. ऐक वामन मेश्राम, तू अजूनही तोंडातनं आवाज नाही, पण तुझं तोंड तर उघडणार रे मी. लोक तुला बायकॉट करतील. अति तिथं माते, निसर्गाचे नियम. बोल. 13चे 25 खासदार हेच झाले ज्यांच्या मायाजवळ ब्रह्मा झोपला होता. 4 खासदार झालेत आणि 6,000 करोडचा घपला केला. आणि 81पासून आम्हाला म्हणतात तुमच्या मायबापाच्या प्रूफ करा व्हॅलिडिटी. आणि मी विचारतो, काय रे आदिवासींचा लोकांनो, तुम्ही का जातीचा प्रचार करून तुम्ही सगळे आदिवासीचे जातीने मिळाले का तुम्हाला आरक्षण, का संविधानाने? आणि कुठं मिळालं आहे? अरे एका मायला 4 पद कोण बसले आहेत? आणि इंदिरा गांधी मंडल कमिशन लागू करणार होते, तिचं लेक्चर आहे 84. ऐका, ये देश की उन्नती के लिए मेरा खून का एक बूंद काम आएगा. कोण बघा हे कसे किती आहेत. इंदिरा गांधीचा PA कोण? RK धवन. आणि हेच चालवत आहेत. अरे यांनी जशी ती प्राईम मिनिस्टर सिंडिकेट काढलेले. हा कोण होता? मोरारजी देसाई. बामणच होय ना. आणि इंदिरा गांधीला मारायचं कारण ते मंडल कमिशन लागू करून RK धवन तिचा PA. आणि इंदिरा गांधीचंच लेक्चर आहे 84मध्ये, इस देश की उन्नती केले मेरा खून का बुनका काम आहे. अरे तिला माहीत होतं, बलिदान दिलं बिचारेने. आणि आता हा हरामखोर, हा मुसलुनीचा औलाद, इटलीचा हरामखोर खुद म्हणतो. बोलतात का रे? कोण बसले आहेत त्यांचे प्रवक्ता? सगळे तेच बसले आहेत, हरामखोर. आणि बघा कसं मारलं तिला मारायचं होतं मंडल कमिशन. हा अमृतसरमध्ये यांनी भिंद्रनवाल्याला पाठवलं, कारण आमच्या शीख भाऊ लोकांनी खलिस्तानी करतात. बघा किती शिकले होते त्यावेळेस फक्त रेडिओ होतं. किती लोकांना शिकलेले होते रे? आज 85 करोड हे आहे, तर त्यावेळेस होते का? कुठं मिळालं रे स्वातंत्र्य? आणि यांनी काय केलं, भिंद्रनवाल्याला गोल्ड टेम्पलला पाठवलं आणि रिपोर्ट सबमिट केला, आतंकवादी घुसले म्हणून. हा हरामखोर यहुदीचा अवलाद RK धवन, जगातला टेररिस्ट, हा PA होता. यांनी 31 ऑक्टोबरला सतवंत सिंग बेन्सीची ड्युटी लावली आणि त्या लोकांनी याला फुकून काढलं. आणि आतंकवादी काँग्रेस आयसे जगातली टेररिस्ट पार्टी, सांगा कोण राज करत होती? नागपूरच्या ग्राउंडवरून चाललो यांच्याकडं. कोण आहेत रे? जनसंघ RSS, काँग्रेस RSS. 80ला BJP झाली. आणि यांनी रिपोर्ट दिलं आणि इंदिरा गांधीने ऑर्डर दिली. अरुण वैद्य साहेब त्यांनी फायर केलं. आणि यांनी हिंदू मुस्लिम कत्ल करून आमच्या शीख भावांचं नरसंहार केलं. त्यांच्या पोरीनं कापलं, बलात्कार केलं. आणि कोण सापडले आहेत ना, कोणी माफी मागितलं. बस हेच तुमचं डेव्हलपमेंट आहे. त्याच्यानंतर पूर्ण बैमानी केली यांनी. बघा, खोटं असेल ना चॅलेंज करा. बघा त्यानंतर यांच्या 400 सीटा आलेत. यांनी मंडल कमिशनने हिंदू मुस्लिम करण्यासाठी डोकं चालवत. बघा यांनी राजीव गांधीला पायलट प्राईम मिनिस्टर याला नेलं अयोध्येला, तिथं मूर्ती ठेवली आणि हिंदू मुस्लिम दंगा करून लाखो करोड लोकांची कत्ल केली. ऐक राहुल गांधी. 84ला 14 एप्रिलला कांशीरामने BSPची स्थापना केली. आणि त्यानंतर 85ला बघा हा आतंकवादी अटल बिहारी वाजपेयी, आतंकवादी मनू सिंघवी, काँग्रेस RSS जगातले टेररिस्ट पार्टीचा, आणि सीताराम आपला हा प्राईम मिनिस्टर, तिन्ही बामणांनी मिळून EVMच्या प्रस्तावाला राजीव गांधीने पास केलं आणि बिल फाडलं रिझर्वेशनचं. 89मध्ये म्हणतो ₹1 टॅक्स येतो, 90 पैसे खातात, 10 पैसे खर्च करतात. आणि त्यानंतर 89मध्ये VP सिंग झाले, जनता दलची गव्हर्नमेंट आली. आणि बघा कांशीरामजींनी सगळ्या सीटा लढवल्या UPमध्ये, त्यांच्या 74 सीटा पाडल्या. तर राजीव गांधी म्हणतो कांशीरामजींना, कांशीरामजी अगर हमारे साथ कॉम्प्रोमाइज, आपकी 20-25 साथी हमारे क्या आतंकवादी कांग्रेस, मेरे को मेरा बाम से सब ने चुरा लिया रजिस्ट्रेशन लेकर, तब अच्छा लगा क्या? ठीक है, नेक्स्ट टाइम में हम देखेंगे, सोचेंगे. आणि 89मध्ये VP सिंग साहेबांनी मंडल कमिशन लागू केलं, चंद्रशेखर झालेत. आणि त्यानंतर बघा हा अर्जुन सिंग चीफ मिनिस्टर होता, कुठला? MP चा. आमची बहीण बॅट्युनकिन म्हणतात फुलनदेवीला, तिने शरणागती घेतली आणि कांशीरामजी साहेब, मुलायम सिंग साहेब, VP सिंग साहेब, अर्जुन साहेब तिला माणसात आणलं आणि 2दा खासदार झाली. 2001मध्ये त्या क्षत्रियने त्याची हत्या केली सेशन, आणि तिची मयत मुलायम सिंगने उचलली. आणि त्याच्या पोरगं गू खाणारा भोसडीच्या अखिलेश यादव, वैश्यचा घरना बायका 5-5 पाहिजे भोसडीच्यानो. कोण होय रे ते गुलाम?
हां, आणि 2 मेंबर आहेत पांडे नावाचे, त्याला अपोजिशन लीडर, आणि तो शिव्या देतो आम्हाला, सालों को बायकॉट करो इनको, जब भी जितने भी है गरीब यादव लोग आ जाओ, कांशीराम आझाद समाज पार्टी EVM वाले. किती कूर आहेत. त्यानंतर हा हरामखोर यहुदीचा अवलाद, जगातला टेरिस्ट कपिल सिब्बल याने HRD मिनिस्टर अर्जुन सिंगला काढलं आणि सगळ्यामध्ये आर्य विदेशी यहुदी लोकांना युनिव्हर्सिटी भरलेला आहे. त्यानंतर हा कपिल सिब्बल, हा चिदंबरम, जगातले हे सगळ्यात क्रूर, आणि प्रणब मुखर्जीने मग PMLचं बिल आणलं, आणि या चिदंबरने पास्कोचं बिल केलं पास 92मध्ये, आणि म्हणतो आमदार खासदार साधू आहेत. किती बैमान आहेत हे. आणि नरसिंग रावनी 91मध्ये इलेक्शन सुरू असताना पेरियार आणि DMKला बदनाम करण्यासाठी तामिलच्या नावाने त्याची हत्या केली बॉम्बस्फोट. कोणी मेलं का त्याच्यासोबत? हे दोघं लहान होते, आजही तिथं बसल्यात हे कूर माधवन म्हणून, नमुद्रीपाद, सगळ्यात कूर. आणि प्रायव्हेटेशन कोणी केलं रे? ओय, सगळ्या लोकांना विचारतो, आतंकवादी काँग्रेसने हे काय रे SC ST OBC लोकांना कोणी कॉलेजियम सुरू केलं रे? जल जंगल जमीन शेती अंडरटेकिंग गव्हर्नमेंट कोणी केलं रे? अरे कोण होय हे? आतंकवादी काँग्रेस नाही होय का? हां, कॉलेजियम आणलं. 6 डिसेंबर 92ला बाबरी मस्जिद पाडली, हिंदू मुस्लिम कत्ल, ये केशवराव ठाकरे हिंदू मुस्लिम कत्ल. हां, काय रे ठाकरे, रमेश किनाम टाकलास ना राज ठाकरे, आणि कुठं गेला रे गरिबाच्या मिला? कोणी मारलं रे दत्ता सावंतला? हां, आणि क्रिमिनल लावलं, बहुमत नव्हतं यांना. 93मध्ये आमच्या आदिवासीला जेलमध्ये टाकून ठेवलं, शिबू छोरेंना. नोव्हेंबर 94ला यांनी 114 गोंडग्वादला मारले हिंदू, इथं शिवसेना याची गव्हर्नमेंट आणायला BJPची. हां, आणि 94ला नरसिंगरावने आनंद मार्ग टेरिस्टसाठी एक प्लेन हत्यार आणलं. 96ला 13 दिवसाची गव्हर्नमेंट 13वी केली कांशीरामजीने, आणि आज त्याची कांशीरामजीची पार्टी BSP हाती चलेगा, बम क्षत्रे पुंगी लाओ जी माल लाओ नंगा साथियों. अरे डूब मरो हराम खोरो, शर्म नहीं लगती? जिसने अपनी मेहनत की उसकी भी उसके साथ भी ये कर रहे हो, मुंह से आवाज़ निकालो ना. आणि त्यानंतर बघा 96ला 13 दिवसाची गव्हर्नमेंट पाडली. मग झाला गुलजारला नंदा, इंद्रकुमार गुजराल, आणि 98मध्ये याला बहुमत नव्हतं, आणि 99मध्ये हा निवडून आला अटल बिहारी वाजपेयी EVMनी, आणि 99ला शरद पवारनी राष्ट्रवादीची स्थापना केली. आणि हा हरामखोर चंदा चोर आदिवासीचा दुश्मन वामन मेश्राम, हा संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ, हां, याचे 14 जातीचे लोक ज्यांच्या मायाच्यावर ब्रह्मा झोपला होता, आदिवासी अखिल भारतीय आदिवासी संघटन काढलं हरामखोरांनी, आदिवासी दुश्मन. आणि 99पासून हा त्यांच्या स्टेजवर काम करत आहे. आणि त्यानंतर बघा 2002मध्ये या अटल बिहारी आतंकवादी जगातला टेररिस्टने देशासाठी रक्तवातात जवान, मिलिटरीतले सगळे सेंटर पेन्शन, किती कूर आहेत हे. आणि 2004मध्ये परत UPAची कोण होती? हे आली आतंकवादी काँग्रेस. हा शरद पवार संगमा म्हणतात, अरे ये विदेशी आहे. अरुण वैद्य, मनोहर पर्रिकर क्रिकेट कंट्रोलचे सदस्य होते, आणि सुषमा स्वराज, तिघांनाही चहा पाजला, तिघही कॅन्सरनं मेले. आणि हा टेररिस्ट तडीपार, याचं पोरगं बॅट नाही पकडलं, तो अंड्यापासून मुर्गी देण्याचा चेअरमन. बघा कोण झालं रे 4मध्ये? अय GDP बढ़ा रे GDP. हरामखोर आतंकवादी मीडिया कौन है? पूरा हिस्ट्री ओपन कराओ, करो चैलेंज हरामखोरो. 4 में फ्रॉड, 9 में फ्रॉड. हाँ, अक्टूबर 13 को ये सुब्रमण्यम स्वामी, हाँ, उसके बाद में ये टेररिस्ट पाकिस्तान निकला अडवाणी, हमको शरणार्थी बना दिया है. हाँ, हमारे मार रहे डेली, महाराष्ट्र में बच्चों को मार रहे, औरतों को मार रहे, बलात्कार कर रहे. और ये इन लोगों ने अरे CPR बना, मेरे को मारा 26 जनवरी वाघोली में, और वो कलेक्टर को बोल के रखता पुलिस कमिश्नर महाराष्ट्र, अगर मेरे बाल को भी धक्का लगा ना, ख्याल में रखो, हमारे लोग मेहनत करते, बहुत होगी तुम्हारी नौटंकी. इथंच आहे यांचे मायबाप, लक्षात ठेवा. काही ॲक्शन नाही, कायदे केले CPR. हरामखोराने मारा करा, काय बी काही ॲक्शन नाही घ्यायची. आणि मास्क खातात तिथं तरी हरामखोराने पोलीस कमिशनर SDO महाराष्ट्र कमिशनर, हां, आपटे लहान पोरांचा मास्क खाऊन 16 एप्रिलला खराडीमध्ये आमच्या पोरीला कापून तो सावंत म्हणून वकील BJPचा कार्यकर्ता हरामखोर हसता. अरे काही राहिली आहे का डेमोक्रेसी? हां, त्यानंतर बघा ऑक्टोबर 13ला हा नरसिंगरावचा पोरगा लक्ष्मण, 7 पोरं आहेत हरामखोरा आतंकवादी जगातला टेररिस्ट, आर्य टेररिस्ट पार्टी काँग्रेस RSS. याचा पोरगा लक्ष्मण हा पैलवान झाला आहे RSSचा आतंकवादी ऑफिसमध्ये, आणि इंजिनियर झाला रामटेकमध्ये.
7 पोरं आहेत. हा 84मध्ये निवडून आला उमरे डामटेकमधून. जे इमर्जन्सीमध्ये गेले होते त्यांना 20-20 हजार रुपये जे गेले त्यांना किती कूर आहेत. कोण हो रे आतंकवादी? आज कोणी केले कॉल जमसूर 93मध्ये? कोण होय ओबीसीला क्लेम लावणारा? आणि त्यानंतर काय म्हटलं सुप्रीम कोर्ट? इट इज नॉट फेअर फॉर व्होटिंग मशीन. म्हणजे 99मध्ये फ्रॉड, 2004मध्ये फ्रॉड, 9मध्ये फ्रॉड न 14मध्ये फ्रॉड. मग आला पेगॅसस. पेगॅसस आला. कोणाची गव्हर्नमेंट होती? कोण होते? बाप एका पार्टीत, माय दुसऱ्या पार्टीत, काका तिसऱ्या पार्टीत. कोण बसले आहेत रे 52पासून? कोण बसले आहेत? मनुस्मृती झालं. कोण राज्य करतायत? कोण भरतायत रे टॅक्स? अरे सुधरा. SC ST OBCचा डॉक्टर, इंजिनियर, जज आणि हे गुलाम हिस्ट्रीचे दलाल करा ना चॅलेंज. तोंडात आवाज नाही काढत. लोकांना मूर्ख बनवता कारण तुम्ही कधी कष्ट केले नाही. त्यांची गुलामगिरी करता. अरे हम भी शेरनी के दूध पे अकेला भाई का पे ॲडव्होकेट बालासाहेब बोल दिया नेपाल करेंगे. आणि पेगॅसस आला. विठ्ठलराव विखे पाटील, स्टेट मिनिस्टर, शिवसेना BJP. त्याच्या पोरग विखे पाटील अपोजिशन लीडर काँग्रेसचा. रातोरात टोपी. कोण होय लक्ष्मी शुक्ला? कोण होय परमवीर सिंग? आणि 16मध्ये डिमॉनिटायझेशन. लाखो लोक मेलेत. हे मोदी चोर घेऊन पळालेत. काही ॲक्शन नाही. काय रे आतंकवादी मीडिया महाराष्ट्रातली. आणि त्यानंतर 18मध्ये 4 जज बाहेर निघालेत. त्याच्यात गोगई होता. गोगईचा भाऊ आतंकवादी काँग्रेसमध्ये लीडर आहे. आणि पहिले CCNPR कुठे गेला? आसाममध्ये काँग्रेसने. कोण होय रे हे कुत्रे? जगातले टेररिस्ट. भोसडीच्यांनो शरम नाही वाटत? हरामखोर लोकांना बसले जगातले टेररिस्ट. काँग्रेस RSS मूर्ख बनवता लोकांना, हरामखोर लोकांना. आणि त्यानंतर 4 जजमध्ये होता गोगई. 19मध्ये यांनी अयोध्येचा रिझल्ट दिला. कोणाचं साईन नाही. यांनी बायकाचं शोषण केलं याच्यावर आरोप होता. याला म्हटलं तूच दे. आणि हरामखोरला राज्यसभा सदस्य. आता रिटायर झाला. भाड खाऊ. त्यानंतर 4 जज निघाले. संविधान हे ओरडत आहे संविधान. मेलेच सगळे साले हरामखोर संविधानच्या लोकांना मूर्ख बनवणारे. आणि त्यानंतर बघा 1 जानेवारी यांनी कायदा केलं 84 पासून तर 6 पर्यंत. हे आतंकवादी इंडिया अलायन्स आणि आतंकवादी NDA अलायन्सने मिळून. बघा कोण आहेत हे आतंकवादी. ते चालवत आहे नागपूरचं ऑफिस. यांनी काय केलं 84 पासून तर 6 पर्यंत जो कोणी इलेक्शनच्या प्रक्रियेत इन्वॉल्ड आहे त्याच्यावर जो कोणी जज ॲक्शन घेईल त्या 7 वर्षाची जेल. हा रमेश जयराम म्हणतो हरामखोर यहुदीचा अवलाद आतंकवादी काँग्रेसचा. व्हिडिओग्राफीची गरज नाही. आणि 1 जानेवारी 2018ला हा आतंकवादी टेररिस्ट फडणवीस आणि हा दुसरा शरद पवार 78 पासून बसला आहे ना. सगळ्यांचा सत्यानाश करणारा हा. यांनी आणि तो आंब्यापासून पोरं करणारा मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटेन मिळून भीमा कोरेगाव 1 जानेवारीला दंगा केला. हो दिला दंगा. आणि आमचे लाखो पोरांचं आयुष्य बर्बाद केलं SC STचे. आणि यांनी बघा काय म्हणतात ते लक्ष्मी शुक्लांत पर्यंत. अरे प्राइम मिनिस्टर को मारने का प्लॅनिंग था. आणि यांनी आनंदराव तेलटुंबे बाळासाहेबांच्या भाऊने 20 पिलां पेट त्याला जेलमध्ये टाकून ठेवलं. कित्येक तरी लोकांना टाकलं. आजही जुबीर आहे. म्हणजे बघा अमेरिकापेक्षा हे टॅलेंटेड झालं. आणि त्याला मांस खाऊन त्याला विकलं. त्यांनी रिपोर्ट दिलं होतं. आणि त्यानंतर बघा 19मध्ये सगळे कायदे बनवले त्यांनी. आता तर मिलिटरी घेऊन पूर्ण फ्रॉडच चाललेला आहे. मी सांगतो ना. 19मध्ये सुप्रीम कोर्ट म्हटला की प्रत्येक विधानसभामध्ये 5 VVPAT कंट्रोल युनिटची 100% काउंटिंग करायची. रिझल्ट झालं 371 ठिकाणी फ्रॉड. मग डोकं बघा यांनी 19च्या इलेक्शनमध्ये यांनी ललित प्रभा DG आहे कुठं तडीपार आतंकवादी जगातला टेररिस्ट. यांनी पुलवामामध्ये आमच्या 40 पोरांना मारलं आणि देवेंद्रला सोडून दिलं. बघा किती कूर आहे. आणि आमचे मलिक साहेब म्हणत होते की भाई प्लेन से भेजो. त्याला 100 करोडची घूस दिली आणि बेकार मेला. त्याला रिस्पेक्टसुद्धा नाही दिलं. म्हणजे किती कूर आहेत. आणि त्यानंतर बघा 301 ठिकाणी फ्रॉड. ED यांनी केस टाकली आहे 19 लाख कुछ मशीन गायब आहेत म्हणून. आणि बघा त्याला रेग्युलराइज करण्यासाठी म्हणजे माइंड लोकांचं कसं करतात की यांना माहीत आहे साले 85 करोड तो 5 किलो से 13 करोड बच्चे इन्हीं के पडे कुत्ते बिल्ली से मार रहे. यांना माहीत आहे हे काय चाललं आहे तमाशा. व्होटिंगचा अधिकार ऐसा काय चाललं आहे. अरे सुन लो अभी मोबाइल है नेट है वर्ल्ड में तुम्हारा 180 कंट्री ने बायकॉट किया है. का भागोंगे हराम करो. माफी वीरो अभी भी. आणि SC STच्या लोकांनो डॉक्टर इंजिनियर जज आणि भाड खाऊ लोकांनो इतिहासकारांनो बोला ना रे.
स्वतःच्या आई बहिणी नातींसाठी का तुम्ही तिथं मास चारता का ईडी सीबीआयला भेटा? अरे एकटाच आहे बाळासाहेब आंबेडकर. आणि दादांनो बघा यांनी 20मध्ये कसं नंगा नाच केलं. कोरोना आणला मुसलमाननी, म्हणजे रेग्युलाइज करण्यासाठी डोकं बघा हे बैमा. कारण यांना माहीत आहे साले 85 करोड तर असेच आहेत गधे घोडे. मनुस्मृती झालं तेव्हापासून जाऊ ना आपण. आणि हे आमचे दलाल डॉक्टर इंजिनियर जज सगळे पोलीस कमिशनर सगळे जेवढे काही शिकले तेवढे दलाल भडवे लोक प्रायव्हेटच्या नावाने 30,000 घेतात आणि जिथे ते बोल हे 15,000 नोकरी. आणि ते काय करतात SIRमध्ये फ्रॉड SIR होत आहे पुण्यामध्ये. सांगा घरी येऊन इन्क्वायरी नाही काही नाही, हो नंबर टाकला करा पोलीस कंप्लेंट. एक बाई म्हणते मला सांगा काय चाललं आहे, काय हिंदू राष्ट्र करायचं नाही ना? अरे तुम्हारे दम नहीं है. हाँ जब जनता अगर खवल गई है अभी तुम कहाँ भागते हुए देखता. अभी भी बोल रहा हूँ मेरे भाई सूर्यकांत शर्मा जी कार्पोरेटर सेक्टर ज्युडिशनरी ब्युरोक्रेसी प्रेस मीडिया पोलीस कमिशनर SDO आणि हे खासदार आमदार गावफंग चाललं आहे ना. जनता आता झाली आहे, आता नाही सोडणार तुम्हाला. आताही सांगतो तुम्ही खूप अन्याय अत्याचार केला लोकांवर, अति केलं तिथं माती होणार निसर्गाचा नियम आहे. आणि बघा मुसलमानने कोरोना आणलं, रातोरात बस स्टँडमध्ये लाखो लोकांच्या डेड बॉडीज सडल्यात. शेतीचं बिल आणलं दादा, शेतकरी 800 लोक मेले 11 महिन्यात. हा हरामखोर आतंकवादी काँग्रेसचा हा मुसलमानीचा औलाद एक नंबरचा बदमाश हा राहुल गांधी तोंडातनं आवाज नाही काढलं. भोसडीच्यांनी तुला शिव्या देणार भोसडीच्या. हां त्याच्यानंतर शेतीचं बिल आणलं, शिक्षणाचं बिल आणलं, लेबर बिल आणलं. कोणी बोलायला तयार नाही. किती क्रूर आहेत हे आतंकवादी काँग्रेस आणि हे कोण होत हे हरामखोर. आणि त्यानंतर 3,000चं इंजेक्शन 1,00,000ला विकलं. त्याला मरा रे डॉक्टर जेवढे शिकलेले आहेत ना भारतातले महाराष्ट्रातले खूप डॉक्टर मरा ना. तुमच्या मायबापेक्षा दगड मोठा. हे 10,000 रुपये जय हनुमान दारू की दुकान. तो ITIमध्ये शिकला म्हणते भोसडीच्या केजरीवाल. हां लालाच्या आपला हजारेच्या ह्याच्यात कोणाला मूर्ख बनवतोस रे आणि सांगतोस मेरी खानदानी RSS में रही है बनी है आना कौन से स्टेज पे आता है तू. हां आणि लाखो लोकांचं हे केलं. त्यानंतर बघा म्हणजे किती क्रूर आहेत. 23 डिसेंबरला हा विदोडी क्यारे कठवे आणि एक खासदार आतंकवादीचा NDAचा त्यांनी पोरापोरीला घुसवलं, धुवा उडवला आणि यांनी बायकॉट केलं आणि कायदा केला आहे. जो कोणी फायनान्शियली बोलेल, जो कोणी गव्हर्नमेंटचं बोलेल त्याला 7 वर्षाची सजा. आणि जुलै 24पासून अग्निवीरच्या नावाने पोलीसवाले सगळ्यांना प्रायव्हेटांना पोलिसाचे चपराशीपासून सगळ्यांना की तुम्ही मारा करा काय करा तुमच्यावर ॲक्शन नाही. बघा कसे कानून केले. आणि जानेवारी 24ला भूषण गवई साहेब सर्वोच्च न्यायालयामध्ये जज होते. त्यांनी इलेक्शन कमिशनरला बोलवून सांगितलं की सगळ्यांना VVPATची पर्ची द्या. 19 मे 24ची तारीख दिली होती काढा. आणि हा आतंकवादी देशद्रोही खन्ना आणि दत्ता बलात्कारी जगातले टेररिस्ट 2 जज यांनी बोलवलं त्याला इलेक्शन कमिशन. त्याला म्हणतात ऐ सबको पर्ची देणार. सर ते पैसे काढतो ना ATMचे त्याचं इंक निघते ती इंक वापरतात. ठीक आहे. आणि 19ला मशीनात तोंडातनं आवाज नाही काढलं. 18 एप्रिलला म्हणतो की कॅन्डिडेट फायनल सगळ्यांनी सिम्बॉल लोडिंग जेव्हा हजर राहायचं. मी गेलो तर रामपूरला कोणी नाही हेच करतात. आणि फॉर्म 70C कपिल सिब्बल हरामखोर प्रत्येक विधानसभामध्ये हे इलेक्ट्रॉनिक्सचे ॲटम आहे. व्होटिंग मशीन VVPAT कंट्रोल युनिट एका बक्षात असतात. त्याचा आयडेंटिफिकेशन नंबर तो लिहायचा आहे त्याच्यात फॉर्म 70Cमध्ये. काही नाही. सांगा किती क्रूर आहेत. आणि त्यानंतर 25ला म्हणतो सेकंड थर्डवाल्याने पैसे भरून रिकाउंटिंग करायचं आहे. व्होटिंग झालं आणलं यांनी. हे मारत आहेत लोकांना. आणि ज्या दिवशी इलेक्शन झालं कोणी काही नाही. 7 दिवसांनी 63%. मग मेरी मर्जी. आणि 538 ठिकाणी फ्रॉड. आता काय करतात ते सांगतो. पहिलं तर झालं 4, 9, 13, 14मध्ये फ्रॉड. 19मध्ये पट्टी लावले 371. बघा कसं मारलं. आणि हे काय करतात ते सांगतो. जेव्हापासून मनुस्मृती झालं कोण बसले आहेत सुप्रीम कोर्ट हायकोर्ट हां पोलीस कमिशनर SDO आतंकवादी मीडिया कोण लिहित आहेत इतिहास सांगा कोण बसले आहेत. हां 92मध्ये कॉलेज मानलं 93 हे सगळं मंडल कमिशनसाठी होत आहे. 4 डायरेक्टर यांचेच आहेत. आता सगळे कायदे केले आहेत. तुम्हाला व्हिडिओग्राफी हा रमेश जयराम काँग्रेसचा, हा मनोज सिंघवी, अटल बिहारी आणि प्रकाश कारत यांनी EVMच्या प्रस्तावाला सगळे हेच तर बसले आहेत. जेव्हापासून मनुस्मृती गुंडे मवाली बलात्कारी जगातले टेररिस्ट कोण चालवत आहे देश. एकायला 4 बोलतं काही मिळालं आहे का तुम्हाला.
1% लोकांकडे. आणि त्यानंतर 500 काय करतात ते बघा. पहिलं मी वास्तववादी सांगतो तुम्हाला. एका मशीनमध्ये 2000मध्ये एक्झाम्पल 1 लाखाला 50 मशीन, 4 लाख विधानसभामध्ये 200 मशीन, 6 विधानसभा 1 लोकसभा 1200 मशीन, 500ला 12 पंचे 60 6 लाख, 43ला 1 लाख 7 लाख. आता काय करतात ते सांगतो. यांच्याकडे आहेत 19 लाख काही मशीन चोरीच्या एडियाने केल्या, ते तर तोंडात आवाज नाही काढा आतंकवादी खन्नाने दत्ताने. तर हे काय करतात, आज कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स मशीनमध्ये कोडिंग करून पर्सेंटेजप्रमाणे प्रोग्रामिंग करता येते. आता डायरेक्टरी हेच बसल्यात, यांना फक्त फिगर दाखवायचे सगळं. तर काय करतात ते सांगतो. आता कोण बसल्यात, आतंकवादीच. सगळं चपराशीपासून तर याच्यापासून सगळं पोलीस कमिशनर मिलिटरी सगळं यांच्याचकडे आहे. तर हे काय करतात बघा. आता यांच्या 300 सीटा आणायच्या आहेत, 15%चे 300 खासदार आहेत. मग काय करतील हे सिम्बॉल लोडिंग करतात, हेच करतात. त्याच्यात हे कोडिंग करून 40%ला BJPची 300 सीटा कोणी निवडून आणायचं ते त्याला सिम्बॉल BJPचा फुल. मग भावाचे 150 पंजाचं फुल 40%ला. मग नितीश कुमारला 50-60, मग 10-20 अपोजिशनला. तर हे काय करतात, एक सेट घेऊन येतात. यांच्याकडे 45 आहे तर 10 मी म्हटलं ना किती लागतात, 7 लाख, 25% 9 लाख, 10 लाख. ते सेट आणतात, घेऊन जातात. आणि मग काय करतात हे लोक, स्ट्रॉंग रूममध्ये मशीन चेंज करतात. पण त्याच्यात टोटल टॅली होत नाही. महाराष्ट्रामध्ये 76 लाख मतं आणि बाळासाहेबाला 20%, आझाद समाजला 20% म्हणून 21 सीटा नाही आहेत. खरं आहे. तर मग हे काय करतात, हे करतात, चेंज करतात मशीन, फिगर दाखवतात आणि बॅटरी फुल असते. महाराष्ट्रामध्ये 76 लाख एका घंट्यात. बिहारमध्ये बघा 7 करोड 42 लाख, 7 करोड 45 लाख, 67%, 5 करोड 35, 2 करोड SIRमध्ये. फिगर दाखवायचा नाही इलेक्ट्रॉनिक्स. पश्चिम बंगालमध्ये मिलिटरी लावून 95 लाख मतं आणि बॅटरी राहते जशीची तशी, कारण मशीन नवीनच जवानच राहते ना ते. तर सांगा. आणि SIR आता आमचं व्होटिंग म्हणजे हे ठरवणार, यांनी मतदान करायचं नाही करायचं, SIR कोण हे प्रॉपर्टी लुटणार. तर सांगा किती अन्याय अत्याचारी बलात्कारी आहेत. याच महाराष्ट्रात जगात जेवढा अन्याय होत आहे तेवढं होत आहे बघा. 1979 पासून ते 91पर्यंत हा शरद पवार बसला आहे, स्वतःला क्षत्रिय समजणारा आणि जनसंघ RSSचं डोकं. औरंगाबाद विद्यापीठला यांनी शेकडो लोकांची कापून काढलं. 92मध्ये बाबरी मस्जिद पाडली. 6 डिसेंबरला बाबासाहेब हिंदू मुस्लिम कत्ल करून लाखो लोकांची कत्ल केली. कारण आम्ही तर साधेच आहोत. कोण बसल्यात 52 पासून. मनुस्मृती झालं कोणाचं डोकं चालतं आहे. 93ला कॉलेजियम. हिंदू मुस्लिम करून बॉम्बे कांड की अरे केशवराव ठाकले काढा ना श्रीकृष्ण आयोग. शिबू सोनला जेलमध्ये टाकलं. 94ला BJP सीझनमध्ये 114 गोंडगोवायला मारलं. आनंद मार्गसाठी प्लेन भरून लावले. शिबू सोनला 13 जेलमध्ये टाकलं. 96ला याची गव्हर्नमेंट आहे शिवसेना BJPची जोशी. घाटकोपर जुलैला 10 लोकांना मारलं शेड्यूल कास्टच्या. मनोहर कदमला सोडून दिलं. 2006मध्ये खैलरांची कांड. काँग्रेस राष्ट्रवादीची गव्हर्नमेंट. आतंकवादी जगातला टेररिस्ट टेलिकुन गुंडा BJPचा खासदार नाना पटोले, आता काँग्रेसचा अध्यक्ष. खैलरांची कांड भूतमागे फॅमिली, त्याच्या पोरीच्या आईच्या आणि 2 भावांना मारून टाकलं, गुप्तावून टाकलं. आदर्श गाव. 26 नोव्हेंबर 2008ला आमचे हेमंत करके साहेबने पुरोहित आणि त्याला 7वीला पकडलं होतं. नागपूरचा होता बिचारायला, त्याला इनकाउंटर मारून टाकलं. आणि हरामखोर हा उज्ज्वल निकम ऑडिटर, हा भूतमागे फॅमिली तिथं. आणि मुश्रीफ साहेबाकडे सगळं रेकॉर्ड आहे. हू किल हेमंत पुस्तक लिहिलं. म्हणजे बघा किती कूर आहेत. त्यानंतर 13मध्ये नरेंद्र दाभोलकर दिवसा ढवळा. पानसरेला 15मध्ये कलबुर्गी आमची एक बहीण गौरी लंकेश गोडीने मारलं बेंगलोरला. त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडेला, कारण जज लोया इथं होता, गुजरात कांड. आणि त्याच्यानंतर त्याला नेलं कुठं, नागपूरला. आमच्या निरंजन टकलेकडे केसापासून तर नखूनपर्यंत आहे. आणि मुश्रीफ साहेबाकडे ते आहे सगळं. हू किल हेमंत करकर सगळंच आहे. त्याच्यानंतर बदलापूरला 3 वर्षाच्या पोरीसोबत कापून बलात्कार करतात. आपटे स्कूलला नो इन्क्वायरी. फलटणला एका पोरीला डॉक्टर मुंडे नावाची, सगळ्यांनी बलात्कार अन्याय अत्याचार केला, त्याच्या पोलीस करून सगळं नो इन्क्वायरी. कोथरूडला 3 दिवस आमच्या शेड्यूल कास्टच्या पूर्ण मारलं. बाळासाहेबांनी हे आणलं. सोमनाथला कुत्र्या बकऱ्यासारखं मारलं. मुंडेला मारलं OBCच्या.
हां, त्याच्यानंतर याला मारलं चव्हाणला, नो इन्क्वायरी. सुप्रीम कोर्ट म्हणतो पोलीस फार का, नो इन्क्वायरी. म्हणजे काय चाललं आहे महाराष्ट्रात? आणि त्याच्यानंतर हे लोक किती क्रूर आहेत. एप्रिल 25ला हा ललित प्रभातने महाराष्ट्राच्या 26 लोकांना मारलं कुत्र्या बकऱ्यासारखं. हा ललित प्रभात, याची 26 करोडची कोटी चंदीगड हरियाणामध्ये आहे, 10 मनालीमध्ये. हे निरंजन टकलेकडे रेकॉर्ड आहे. तुम्ही फक्त जज लोयाची इन्क्वायरी करा, सगळे सापतात तिथं. कारण हेच बसले आहेत ना गुंडे, मवाली, बलात्कारी. हां, आणि हे गुंडे इंडिया अलायन्स सगळ्यात बदमाश, हे काँग्रेस आर एस एसचे ते बदमाश, आणि तेही त्याचे माय आणि बाप. बघा ना महाराष्ट्रातलं उदाहरण. हां, 26 लोकांना मारलं पहलगाममध्ये एप्रिल 25मध्ये. आणि हरामखोर आतंकवादी इंडिया अलायन्स जातात की पाकिस्तान टेररिस्ट आहे म्हणून, म्हणजे आणि सॅटेलाईटने दिसत नाही का. आणि बघा हे दोघेही आतंकवादी इंडिया अलायन्सने डोकं बघा. यांनी कॉमन सिव्हिल रूल, जजचा पोरगा जज, पोलीस कमिशनर, SDOचा SDO, आमदारचा आमदार, खासदारचा खासदार, आणि बदमाश प्रेस मीडिया. हां, आणि त्यानंतर 10% EWS. काय रे, माझा भाऊ सूर्यकांत शर्माजी आणि माझी बहीण मुर्मूजी. अरे आहे का जगात असं? हे गरीब आहेत का? आणि या आदिवासीवर 50 वर्ष व्हॅलिडिटी आहे ना, म्हणजे किती अच्छा OBC जनगणना केली का? गरीब मराठ्यांना दिला का? कोण बसले आहेत रे कुत्रे? जगातले सगळ्यात हरामखोर टेररिस्ट लोक सगळे पदं घेऊन हे करून. हां, आणि आमचं व्होटिंगचा अधिकार घेता, SI करून आमच्या प्रॉपर्टी लुटा. आणि का रे SC STचा OBC शिकलेले डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, वकील लोकांनो, अरे किती तुम्ही नीच म्हणतो आज. तुम्हाला तुमच्या पोराबाळाच्या भविष्याचा विचार तुम्ही नाही करत, आणि नुसतं पैसा. ते प्रायव्हेटायझेशन 30,000ची नोकरी, 15,000 नोकरी, भाड खाता 10,000 रुपये देतात, लोकांना मूर्ख बनवता. जातीच्या नावाने, धर्माच्या नावाने तुम्ही धंदे उचललेले आहेत. त्यानंतर त्यांच्या 30% बायका आमच्या छातीवर. हां, आणि EVMने व्होटिंग काय राहिलं आहे आता? व्होटिंगचा अधिकारी घेतलं SIR करून. यांच्या बापाचा देश होय, हे ठरवतील. चलो मेरे देश के लोगो. आणि बघा गुलाम, तुमच्या घरी पोरगं झालं 90% राक्षसगण. हां, पोरगं झालं हे ठेवा, विद्येची देवता कोण सरस्वती काय, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी शाळा काढली. हां, आणि तुकाराम महाराजा गुरु कोण होय? हे शिवाजी माझा गुरु, तो नंगा साधू. हां, मनुष्य जिवंत जाते का स्वर्गात? खोटा इतिहास. 200पैकी 200 मार्क पडले. कोण लायकी ठरवत आहे? तो नमुद्रीपाद राधाकृष्णन चोर. हां, त्याच्या नावाने शिक्षक दिन. आणि हा आमचा कन्नन साहेब कलकत्ता हायकोर्टचा जज होता. हां, चीफ जस्टिस. त्यांनी म्हटलं 7 लोकांचे कर, शेड्यूल करायचं, 6 महिने जेल त्याला. हां, हा खोटा इतिहास. रिटर्नमध्ये 100पैकी 100 पडले. कोण घेते? पर्सनल लायकी ठरवते का रे? OBC लोक 314 लोकांच्या सिलेक्शन 2014मध्ये दिलं का? आणि मेल्यानंतर किती वाजता पेटवायचं? अरे हरामखोरानं डोळे उघडानं आहे का रे जगात कुठं ब्रह्मा? आणि बघा जगातला सगळ्यात श्रीमंत हा महाराष्ट्र आणि भारत देश आहे. माणसाला जगायला 3 वस्तू लागतात: अन्न, वस्त्र, निवारा. पंजाब, हरियाणा, राजस्थान गहू समुद्रात फेकतात. तांदूळ दिल्ली, हैदराबाद. तेल, सोयाबीन महाराष्ट्र. आणि ग्राउंडनट गुजरात. कपडे इथले, राहायला इथले. आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं, मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. 100 दिवस भेड बकऱ्यासारखे एकदम सियासगरमा व्यक्ती पूजन माणूस गुलाम. ए नेहरू, ये गांधी, ये बामसेब, ये हिंदू धर्म, ये मराठा धर्म, ये शिवाजी महाराज, ये संभाजी महाराज, ये जिजाऊ, ये अहिल्याबाई होळकर, हां, ये कांशीरामजी. व्यक्तिपूजा. आणि बाबासाहेब म्हटलं गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. आणि त्यानंतर कांशीरामजीने म्हटलं, नालायक को मैं लायक बना रहूं, ऐसा भी सर लाठी गोली खाना पड़ सकता है. आणि चमचायुग. आणि बाबासाहेबांनी म्हटलं होतं, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोगों के हाथ में अगर संविधान की अमल बन को न्याय नहीं मिलेगा. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आमचे एकटे भाऊ वंचित बहुजन आघाडी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि EVM वाले प्राचासाहेब भानुप्रतापजी आणि आझाद समाज पार्टी कांशीरामजी, ऐका स्लोगन, मरेंगे मिटेंगे संविधान को बचाएंगे. और पूरे भारत देश के 90% SC ST OBC माइनॉरिटी गरीब बहुजन समाज के लोगों ने मिलकर और संविधानवादी लोगों ने मिलकर एडवोकेट बाला साहब आम्बेडकर जी और राष्ट्रीय संयुक्त मोर्चा के नेतृत्व में EVM और महाराष्ट्र में जन सुरक्षा कायदा लाया, अपोजिशन नहीं है, इसके विरोध में सभी संविधानवादी लोगों ने मिलकर जन आंदोलन करके EVM के विरोध में जन आंदोलन करेंगे. और इस भारत देश की किसी जाति की किस्म की बेटी बहू माँ बेटे के स्वाभिमान के लिए समय आने पे भीमा कोरेगांव करके बलिदान करेंगे. आज़ादी की तीसरी लड़ाई, अब डरना नहीं है, मैं पहली गोली खाता हूँ, आ जाओ मेरे भाई के साथ महाराष्ट्र के
महाराष्ट्राच्या लोकांना सगळ्यांना फुकट शिक्षण देतो. आणि अशा प्रकारे तुमच्या जातीमध्ये जो कोणी आतंकवादी काँग्रेस आर एस एस जनसंघ आर एस एसला सपोर्ट करतो तो तुमचा दुश्मन. बायकॉट करा. माझ्या पोरींनो आता अत्याचार सहन नाही करायचं. आणि अशा पद्धतीने घरोघर जाऊन प्रचार करा. आणि या बाळासाहेबांच्या मागे मी देतो कानशिरा माझ्या समाजपाडे पूर्ण भारतातल्या लोकांना करतो आवाहन. आणि अशा पद्धतीने जनजागृती करा. आणि पहिला आपल्या जातीतले जो कोणी आतंकवादी हे बलात्कारी खुनी झालेत, एस सी एस टीच्या प्रत्येक जातीमध्ये हरामखोर, स्वार्थ स्वार्थ स्वार्थ, अशा पद्धतीने जागृती करा, जन आंदोलन करू. आणि यांना सांगून ठेवतो अजून माफीवीर माफी मागा. तुम्ही राज नाही करू शकत. सगळे अधिकार घेऊन आमचं व्होटिंगचा अधिकार घेता, एस आय आर करता, आम्ही का बाहेर चालव, चला DNA टेस्ट करू यांचं. आणि अशा प्रकारे जागृती करू. आणि मी आजादी की तिसऱ्या पुस्तक लिहिलं, 100 रुपये आहे किंमत. माझा नंबर आहे 8329042007. ज्याला कोणाला पाहिजे असेल 100 रुपये किंमत कॉन्टॅक्ट करा. अशा प्रकारे मरेंगे मिटेंगे संविधान को बचाएंगे, आजादी की तिसऱ्या, जय शिवराय, जय भीम, जय संविधान, डरना नहीं है. आणि महाराष्ट्रात या बाळासाहेबांसोबत आपण सगळ्यांना शिक्षण देऊ. अरे यांचे बघा 31 खासदार हे आतंकवाद गुलाम मराठ्याचे आणि हे काळे टोपी, 6 बाबासाहेबांच्या संविधानाचे देशद्रोही, 4 आमचे ब्रह्माचे झोपलेले एस टीचे आणि 7 शंकरराव चव्हाणच्या औलादे. आणि बघा शिक्षण सम्राट, लाख लाख एकर जमीन, 2-2 लाख. अरे कोणाचा होय हा? डीम इंडस्ट्रीचे सम्राट, शुगर फॅक्टरीचे सम्राट, फॅक्टरीचे सम्राट, कॉर्पोरेट बँकचे सम्राट, कॉर्पोरेट सम्राट. कोण आहे राष्ट्रवादी? कोण आहे 78 पासून आमच्यावर अन्याय अत्याचार करताय? कोण आहे जनसंघ आर एस एस? कोण आहे काँग्रेस आर एस एस? कोण आहे हिंदू मुस्लिम कत्ल करणारे? कुठे गेले गरिबांचे मिल? कुठे गेला दत्ता सामंतला मारलं? हिंदू मुस्लिम कदा काळ्या श्रीकृष्ण आहे. अशा पद्धतीने जनजागृती करा. आणि कुठल्याही जाती धर्माचा असो या बाळासाहेबांसोबत आपण या महाराष्ट्राला महान राष्ट्र आहे, काही पैशाची कमी नाही, अशा प्रकारे जनजागृती करू. चला दादांनो, बाळासाहेबांच्या मागे उभे राहू आणि आपण सगळ्यांना स्वाभिमानी बनवू. सगळ्यांना फुकट शिक्षण देतो, जे शिकायचे शिका. चला सामाजिक क्रांती करूया आणि आपण जन आंदोलन करूया. त्याशिवाय EVMला हटवल्याशिवाय आपण स्वाभिमानाने जगू शकत नाही. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आजच्या कथा एवढंच.